तर आज आपण पहिले काय बघूयात की लेट अस जस्ट यू कॅन से गो थ्रू द सिलेबस. ऑनलाईन स्टुडंट आर यू? बेसिकली काय करणार आहे आपण थोडंफार इंट्रोडक्शन करून घेऊ, आज समजून घेऊ काय विषय आहे. राईट. तर हा पेपर वन तुम्हाला पूर्ण मी सिलेबस सांगणार आहे. राईट. तर फर्स्ट पेपर वन मध्ये काय डिस्कशन होतंय आपल्याकडं? ओके, एव्हरीबडी इज कम्फर्टेबल इन मराठी अँड इंग्लिश? राईट. कोणाला मराठी कळत नाही असं आहे का इथे? एव्हरी वन अंडरस्टँड मराठी? राईट. ओके, गुड. So, emergence of the discipline. Everybody knows. If you don't know, you have to understand now की sociology हा नवीन सब्जेक्ट आहे. राईट. हे जे जन्म आहे दॅट हॅज जस्ट हॅपन्ड इन द 19th सेंचुरी. कधी झालेलं आहे? 19वे शतक. काल ज्यांनी हिस्ट्री अटेंड केलेलं आहे. सो 19th सेंचुरी इज व्हॉट? 1800 टू 1900. आलं तुम्हाला लक्षात? या काळामध्ये जो जन्म झालेला आहे, आता कुठल्या पण नवीन गोष्टीचा जन्म झाला तर त्याच्यावरती लोक प्रश्न उद्भवणार की बा कशाला याची गरज आहे, काय तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करणार आहे, ऑलरेडी एवढे सगळे विषय आहेत तर हा नवीन विषय कशाला? आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो द फर्स्ट युनिट ऑफ युअर पेपर वन जस्ट डील्स विथ दॅट. राईट. की इमर्जन्स कसा जन्म झाला, तर आपण प्रबोधन, एनलाइटनमेंट, आता ह्याच्यावरती पण आपण चर्चा केलेली आहे. रॅशनलिझम, इंडिव्हिज्युअलिझम, येस ऑर नो? राईट. आणि आपण हे अजून बघणार आहे. मग ह्याचं ऍप्लिकेशन, एनलाइटमेंट म्हणजे काय की तुमच्या डोक्यातली बत्ती चालू झालेली आहे. सो यू हॅव स्टार्टेड थिंकिंग, यू हॅव स्टार्टेड थिंकिंग रॅशनली. इंडिव्हिज्युअल्स आर मेकिंग देअर ओन चॉईस. जे मराठीत लिहिणारे त्याला लिहू शकतायत की बाबा प्रबोधन पर्व चालू झालेलं आहे. बरोबर. आणि मग ह्याच्यामुळं ह्याचं ऍप्लिकेशन काय झालंय पॉलिटिकल डोमेन मध्ये? फ्रेंच रेव्होल्युशन, फ्रेंच क्रांती. राईट. आता राज्यसेवाचं जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांना आता तुमचं लेक्चर झालं की एक वाजता हे शिकवणार आहे मी. वर्ल्ड हिस्ट्री चाललं आता त्यांचं. तर फ्रेंच रेव्होल्युशन, व्हेरी लाईकली टॉपिक विच कॅन बी आस्क्ड इन युअर GS1. राईट. सो यू शुड बी नोईंग ऑलरेडी दिस. अँड देन त्याचं इकॉनॉमिक डोमेन मध्ये काय झालं? इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे आपण हे डिस्कस पण करणार आहे पुढे, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन मध्ये केवढे बदल होतील. खूप बदल झालेला आहे. म्हणजे पूर्ण आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा जो बदल आणलेला आहे तो कोणी आणलेला आहे? या दोन रेव्होल्युशनने आणलेला आहे. म्हणून आपण सोशियोलॉजी भारतात बसून इथं अभ्यास करताना पण आपण व्हॉट आर वी स्टडिंग? वी आर स्टडिंग व्हॉट हॅपन्ड इन द युरोप, बिकॉज दॅट हॅज इम्पॅक्टेड आवर लाईफ. आर यू अंडरस्टँडिंग दिस? अँड दिस टू थिंग्स हॅड अ बिग चेंज इन द सोसायटी. एकदम म्हणजे ह्याला रेव्होल्युशन का म्हणतात? रेव्होल्युशनला दोन दोन वर्ड असतात, बरोबर आहे का नाही? व्हॉट आर द टू वर्ड्स फॉर रेव्होल्युशन? सडन अँड ड्रास्टिक. ऑलवेज रेव्होल्युशनला कुठले दोन शब्द वापरणार तुम्ही? सडन म्हणजे एकदमच झालं, आणि ड्रास्टिक म्हणजे मोठा बदल झाला. आर यू अंडरस्टँडिंग दिस? तर ह्याच्यामुळे काय झाले? सोसायटी कम्प्लिटली चेंज झाली. सोसायटी कम्प्लिटली चेंज झाली. आणि मॉडर्न काळामध्ये काय? ह्युमन हॅव कॉन्फिडन्स ऑन देमसेल्स. की देवानी नाही केलं हे, कोणी देवानी नाही केलं हे, निसर्गाने नाही केलं, कोणी केलंय? आपण केलेलं आहे. आर यू अंडरस्टँडिंग? तर आपण जर अशी सोसायटी बनवलेली आहे तर या सोसायटीचे प्रॉब्लेम अभ्यास करण्याची जबाबदारी आपली आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो देअर फोर हे बघा, मॉडर्निटी काय झाले? सामाजिक बदल झाले. आणि हे सामाजिक बदल अभ्यास करण्यासाठी आणि त्यामधले जे प्रॉब्लेम आहे ते सोडवण्यासाठी नवीन विषय लागणार, म्हणून सोशियोलॉजी. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो प्रश्न काय येतो? राईट. क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये ऑलवेज द क्वेश्चन युनिट 1 मधला प्रश्न काय येणार आहेत की एनलाइटनमेंट लेड टू इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी. जर असा प्रश्न आला काय लिहिणार? एनलाइटनमेंट लेड टू दिस दिस दिस. दिस लेड टू चेंज इन सोसायटी. नाउ दिस सोसायटी, न्यू सोसायटी हॅड टू बी स्टडीड. The problems had to be studied. The problems had to be solved. Human got confidence on himself that he has created the society. God has not created the society, and therefore a new subject, sociology. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. बेसिक कॉन्सेप्ट इज दिस. देन नवीन जर सब्जेक्ट आला, बरोबर आहे का? मग त्याला विचारलं व्हॉट इज युअर सब्जेक्ट मॅटर. सो देन द सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय? तुम्ही स्कोप, व्हॉट आर यू गोइंग टू स्टडी? व्हॉट आर यू गोइंग टू स्टडी? मग ते आपल्याला डिफाईन करायला लागेल. राईट. नाव सी सोशियोलॉजीमध्ये एकच थिंकर्स नाही आहेत ना. देर आर गोइंग टू बी डिफरंट स्कूल्स. राईट. सो सम पीपल वुड से वी विल स्टडी एव्हरीथिंग. राईट. सम पीपल वुड से नो, वी वुड ओनली स्टडी दिस स्पेसिफिक थिंग्स. सो देर वॉज नो युनिफॉर्मिटी अमॉंग द थिंकर्स की एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा आहे नवीन विषयामध्ये. आर यू अंडरस्टँडिंग? मध्ये दोन्ही आपण जे पर्स्पेक्टिव्ह आहेत ते आपण अभ्यास करणार. ओके. आणि मग एक स्कोप आहे. मग जेव्हा जो स्कोप डिफाईन करतोय, मग लोक म्हणतात अरे हा काय स्कोप झाला का? तुम्ही काय अभ्यास करणार आहे? हे तर कॉमन सेन्स आहे. हे तर हिस्ट्रीमध्ये अभ्यास करतो. राईट. हे तर आपण कुठं अभ्यास करतो? सायकोलॉजीमध्ये अभ्यास करतो. हे तर कुठं अभ्यास करतो आपण? अँथ्रोपोलॉजीमध्ये अभ्यास करतो. हे तर कुठं अभ्यास करतो आपण? इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करतो. हे तर कुठं अभ्यास करतो आपण? पॉलिटिकल सायन्स मध्ये अभ्यास करतो. बिकॉज आपण बघितलेलं आहे. राईट. दोज हू हॅव अटेंडेड माय अर्लियर सेशन्स यू नो दॅट व्हॉट आर द 5 प्रायमरी सोशल इन्स्टिट्यूशन्स. इकॉनॉमी. सो वेर आर यू गोइंग टू स्टडी दिस? राईट. दुसरं काय होतं? पॉलिटी. वेर आर यू गोइंग टू स्टडी दिस? येस. रिलीजन. व्हॉट इज रिलीजन फॉर एव्हरी पीपल? कॉमन सेन्स. आर यू अंडरस्टँडिंग? अजून काय होते?
फॅमिली अगेन इज व्हॉट कॉमन सेन्स फॉर मोस्ट ऑफ देम. हा काय अभ्यास करण्याचा विषय आहे का? सगळ्यांना माहिती फॅमिली काय आहे. अजून काय राहिले? हा, एज्युकेशन. एज्युकेशन इज अगेन कॉमन सेन्स. दॅट्स इट. आर यू अंडरस्टँडिंग? बाकीचे काय, इंडिव्हिज्युअलला तुम्ही अभ्यास करताय, सायकोलॉजी अभ्यास करतीये, राईट. द इव्होल्युशन ऑफ मॅन इज स्टडीड बाय अँथ्रोपॉलॉजी. सो वाय दिस डिफरंट सब्जेक्ट इज रिक्वायर्ड? सो देन विल हॅव टू कम्पेअर, राईट. काय करायला लागणार? एक बाजूला सोशियोलॉजी आणि एक बाजूला काय करायला लागणार? कंपॅरिझन करायला लागणार. सो दॅट इज व्हॉट इज हिअर. सोशियोलॉजी वर्सेस अदर सायन्सेस, हिस्ट्री, राईट, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी. आलं तुम्हाला लक्षात? आणि इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी मध्ये एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, राईट. वेन सोशियोलॉजी इमर्ज्ड, इट वॉज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय नॅचरल सायन्स. इट वॉज हायली इन्फ्लुएन्स्ड बाय नॅचरल सायन्स. नॅचरल सायन्स म्हणजे त्या काळातला सगळ्यात प्रख्यात फेमस वर्ड कुठला होता? फिजिक्स. नाव टुडे यू सी फिजिक्स ऍज अ वर्ड, ऍज अ सब्जेक्ट, राईट. तुम्ही आज फिजिक्स म्हणजे काय म्हणता की सर आम्हाला सब्जेक्ट होता फिजिक्स 11वी 12वी, होता का नाही तुम्हाला? येस ऑर नो? पण त्या काळातला फिजिक्स हा जो शब्द आहे त्याला अर्थ वेगळा होता. व्हॉट वॉज द मिनिंग ऑफ फिजिक्स ऍट दॅट टाइम? फिजिक्स मतलब ऍट दॅट टाइम इट वॉज अंडरस्टँडिंग हाऊ द थिंग्स वर्क. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड हाऊ द थिंग्स वर्क. आर यू अंडरस्टँडिंग दिस? त्याला फिजिक्सला हा अर्थ होता. आणि जस्ट ट्राईंग टू अंडरस्टँड हाऊ द थिंग्स वर्क ऍट दॅट टाइम, या एनलायटनमेंटमुळे पूर्ण लिस्ट ऑफ सायंटिस्ट हॅड कम ना. कॉपरनिकस असेल, गॅलिलिओ असेल, केपलर असेल, आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर न्यूटन असेल, या सगळ्यांनी काय केलं होतं? जे जस्ट ट्राय टू अंडरस्टँड हाऊ द थिंग्स आर वर्किंग. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे, राईट. यू कॅन से अर्थ काय आहे, अर्थचा शेप काय आहे, अर्थ कोणा भोवती रिव्हॉल्व करतोय. दे आर जस्ट ट्राईंग टू स्टडी दिस थिंग्स अँड ट्राईंग टू अंडरस्टँड that how these things are working. And what did they give? What did they give after studying all these things? Laws. बरोबर आहे का नाही? जे लॉज आजपर्यंत आपण काय मानतो व्हॅलिड आहेत. केपलरचे लॉज आहेत, बरोबर आहे का नाही? न्यूटनचे लॉज आहेत. आलं तुम्हाला लक्षात? सो दिस वॉज द ग्रेटेस्ट इन्फ्लुएन्स ऑन सोशियोलॉजी इन द इनिशियल फेज. देअरफॉर जे फाउंडर होते सोशियोलॉजीचे, व्हॉट डिड दे वॉन्टेड टू प्रूव्ह? दॅट सोशियोलॉजी इज सायन्स. Sociology is science. Therefore, what did they wanted to say? They wanted to say that society is also having some laws. We just need to observe them. We just need to find them out. Once we find them out, we will understand ही सोसायटी कशी वर्क करते. जसं मी तुम्हाला इकडनं खाली फेकलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मला माहितीच आहे तुम्ही खालीच पडणार आहे. तसे सोसायटीला पण चालवण्यासाठी काय आहेत? कायदे आहेत. ते कायदे आपल्याला फक्त काय करून घ्यायचे? समजून घ्यायचे. अशी संकल्पना कोणाची होती? द फाउंडर्स, द इनिशियल थिंकर्स ऑफ सोशियोलॉजी. दे वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट सोशियोलॉजी इज सायन्स. देअरफॉर इनफॅक्ट लक्षात घ्या की सोशियोलॉजी नाव पडलं त्याच्या आधी सोशियोलॉजीचं नाव काय होतं? सोशल फिजिक्स. नाव काय होतं त्याचं? सोशल फिजिक्स. वी वॉन्ट टू अंडरस्टँड हाऊ डज सोसायटी वर्क. आणि मग ऑगस्ट कॉम्ट आला. देन ही सेड की यू कॅन जे फिजिक्स सगळीकडे शब्द वापरलाय, वी विल यूज द वर्ड सोशियोलॉजी. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? राईट. म्हणून बघा सोशियोलॉजीमध्ये नेहमी 2 स्कूल असणार. सोशियोलॉजीमध्ये खूप सारे स्कूल आहेत, पण नेहमी 2 मेजर स्कूल असणार. एक काय म्हणणार? एक कशावरती लक्ष देणार? एक लक्ष देणार स्ट्रक्चरवरती. स्ट्रक्चर मी तुम्हाला एकदम बेसिक शिकवतो सोशियोलॉजीचा कन्सेप्टच शिकवतो तुम्हाला डायरेक्टली. एक कशावरती लक्ष देणार सोशियोलॉजीमध्ये? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय? जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो एक स्ट्रक्चर आहे, बाह्य स्ट्रक्चर आहे आपल्यावरती. ते नेहमी काय करते? आपल्यावरती नेहमी ते काम करते. तुम्ही ग्रॅव्हिटेशन फोर्स सोडून काय काम करू शकता का? नाही. मी आता चालतो तरी आहे, तो कोणाच्या यू कॅन से इन्फ्लुएन्स अंडर चालतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाही तर मी चालू शकलो नसतो. आर यू अंडरस्टँडिंग? तर सोशियोलॉजी मधली जी एक स्कूल आहे ती काय आहे? ती मॅक्रो स्कूल आहे. मॅक्रो म्हणजे काय? की आपल्या समाजामध्ये एक सामाजिक रचना आहे, एक स्ट्रक्चर आहे, एक ढाचा आहे, बरोबर आहे. आणि तो ढाचा आपल्या बिहेवियरवरती इन्फ्लुएन्स करतोय. म्हणजे सोप्या तुम्हाला भाषेत जर समजवायचं असेल तर असं विचार करा, आपण कठपुतली बघितली असतं, बरोबर आहे का नाही? तर कोणतरी वरती एक ढाचा आहे, तो काय करतोय? तो खाली आपण सगळे कठपुतली आहेत आणि तो काय करतोय? तो आपल्याला पूर्ण आपल्या बिहेवियरवरती कोण कंट्रोल करतंय? कोणतरी वरती बसून स्ट्रक्चर. आता हे मी तुम्हाला सांगितलं, किती लोकांना हे पटतंय की असं असेल का नसेल?
हात वरती करा बरं. हु 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 फील दॅट देर देर वुड बी अ स्ट्रक्चर. कारण की बघा, हे सगळं जे आपण बोलतोय ना, हे पुस्तकी नाहीये. हे पुस्तकी नाहीये. हे लोकांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. इट माइट नॉट बी द रियालिटी, but it has some part of the reality. That is why we are studying it. Otherwise, we wouldn't have studied it. Understand this, right? So there is some, you can say, part which is relevant in this. So how many of you feel that there is a structure and that structure is influencing us, our behavior? So if you are raising the hands, you have to justify. How will you justify this? Raise your hands now. Example justify करा. Raj. इमाईल दुर्खाइम आहे ना आपला एक थिंकर. ही इज द, इट इज सेड, ऑगस्ट कॉम्पनी सोशियोलॉजी हा टर्मिनॉलॉजी दिली. ही कॉइन द टर्म सोशियोलॉजी. बट द रिअल फाउंडर हु एस्टॅब्लिश, आता प्रश्न होते ना विषयांवरती, विषयावरती प्रश्न होते की बाबा हा विषय अभ्यास करण्याची गरज आहे का नाही, हा विषय आहे का नाही, हा ह्याच्यावरती प्रश्न उद्भवलेले होते. पण जो व्यक्ती आहे ज्यांनी तो विषयाला स्थापित केलं तो कोण आहे? इमाईल दुर्खाइम. आलं तुम्हाला लक्षात? कोण आहे तो? इमाईल दुर्खाइम. इमाईल दुर्खाइम ह्याच्यात बिलीव्ह करतो की देर इज अ स्ट्रक्चर विच इज डिफाइनिंग आवर बिहेवियर. बरोबर. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. राईट. गर्ल्स अँड बॉईज बोथ. आता कोण कोण तुमच्यामधनं लग्न करणार आहे? हातवरती करा बरं. लग्न कोण कोण करणार आहे? हातवरती करा. बघा, आता हे सोशियोलॉजीचं लेक्चर आहे, म्हणजे आपण वी आर द पार्ट ऑफ सोसायटी. बरं, तुम्ही लग्न करणार आहे. सुहानी, ॲट व्हॉट एज डू यू फील यू विल मॅरी? 26. हू डिसाइड्स दिस? सोसायटी. आपण एकदा 24-25 ची झालो, कळत न कळत आपल्याला प्रेशर येणार का नाही येणार? तुम्ही फक्त काय डिसाईड करणार? 26 ला करू, 25 ला करू का 27 ला करू? तुमच्याकडे तेवढा स्कोप आहे ना. आपल्याला काय वाटतंय? मी निर्णय घेतला लग्नाचा, पण प्रेशर कुठून आलं? सोसायटीमधनं आलं का नाही आलं प्रेशर? नसेल जरी करायचं तरी तेव्हा प्रेशर येईल. आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर लग्न झालं, 2-3 वर्ष झाले, कसलं प्रेशर येईल? हा, कुठे पण तुम्ही गेले समाजात, कुठल्या पण फंक्शनला गेले, मग काय, कधी आहे खुशखबरी? मग तुम्हाला काय वाटतंय? मी निर्णय घेतला, बाळ करायचं नाही करायचं. सो देर इज अ स्ट्रक्चर. म्हणजे आता विचार करा, हे जे तुम्हाला तुमच्यावरती जो फोर्स येतोय लग्न करण्याचा, तुमच्यावरती जो फोर्स येतोय की मुलं बाळ करण्याचा, इट कॅन बी सिमिलर टू ग्रॅव्हिटेशन फोर्स. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ह्यांची संकल्पना ही आहे की काहीतरी आहे फोर्स जो कळत न कळत आपल्यावरती काय करणार, काम करणार आणि आपले रोजचे जे काही डिसिजन्स आहेत त्याच्यावर ते इन्फ्लुएन्स टाकणार. हे जे स्कूलवाले आहेत, हे स्कूल कुठला स्कूल आहे? हा मॅक्रो स्कूल आहे. म्हणजे हे कशाचा अभ्यास करतात? स्ट्रक्चर. आलं तुम्हाला लक्षात? आणि दुसरी स्कूल असते वेबर. आपल्याला वेबर आहे ना थिंकर, वेबर आहे आपल्याला थिंकर. तो काय म्हणतो? तो काय अभ्यास करतो? तो तर स्ट्रक्चर विचार नका अभ्यास करू. काय अभ्यास करा? सोशल ऍक्शन, म्हणजे सामाजिक कृती. मराठीत कोण कोण करणार आहे का इथं? हात वरती करा बरं. कोणी मराठीमधलं करणार आहे का? कोणच नाही आपल्या बॅचमध्ये मराठी करणार. मराठीतनं करणार कोणच नाही. बर, मग काय बोलण्यात अर्थच नाही मराठी मग. ठीक आहे. सो सोशल ऍक्शन क्लिअर. सो वेबर काय म्हणणार? सोशल ऍक्शन अभ्यास करा. वाय व्हॉट इज हिज बिलीफ? व्हॉट इज हिज बिलीफ? काहीतरी बिलीफ आहे ना त्याचा, म्हणून तो म्हणतो सोशल ऍक्शन अभ्यास करा. हिज बिलीफ इज एव्हरी ह्युमन इज डिफरंट. वाय? बिकॉज बघा, नॅचरल सायन्स काय अभ्यास करतात? दे स्टडी व्हॉट इज ऑब्जेक्ट्स. वॉटर इज अ ऑब्जेक्ट, नॉन लिव्हिंग थिंग, अँड एव्हरी ह्युमन इज अ लिव्हिंग थिंग. प्लस इट इज नॉट ओनली लिव्हिंग, इट हॅज इट्स ओन कॉन्शियसनेस. त्याचं स्वतःचं काय आहे? जाणीव आहे. तिला स्वतःची काय आहे? डोकं आहे, जाणीव आहे. म्हणून मी जाणीवपूर्वक निर्णय घेतो. तुम्ही इथं या लेक्चरला आज आले, हा निर्णय तुमचा कसा होता? जाणीवपूर्वक निर्णय होता. का जाणीवपूर्वक निर्णय होता? तुम्हाला काय पाहिजे? मार्क्स पाहिजे युपीएससी मध्ये. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुम्ही तुमचे निर्णय कसे घेता? तुमच्या डोक्याने घेता. म्हणून सोशियोलॉजीमध्ये अभ्यास काय करण्याची गरज आहे? तो म्हणतो स्ट्रक्चर अभ्यास करू नका. लोकांचे निर्णय लोक का घेत आहेत त्याला तुम्ही काय करा? ट्राय करा टू इंटरप्रिट देम.
Interpret them. So his school is interpretative school. Just try to interpret the लॉजिक बिहाइंड द डिसिजन मेकिंग. आलं का तुम्हाला लक्षात? कळतं का तुम्हाला? म्हणजे हे स्कूल्स आहेत बघा, हे स्कूल्स आहेत. आणि हे स्कूल्स काय डिफाईन करणार आहे? स्कोप डिफाईन करणार आहे. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर. अर्लियर म्हणजे जे इमाईल दुर्खाईम, ऑगस्ट कॉम्ट हे सगळे ते कुठं इन्स्पायर झालेले आहेत? नॅचरल सायन्स. कुठं इन्स्पायर झालेत ते? नॅचरल सायन्स. बरोबर. नॅचरल सायन्स मध्ये म्हणून बघा, हाऊ इज सोशियोलॉजी डिफरंट फ्रॉम कॉमन सेन्स? कॉमन सेन्सिकल आहे. कॉमन सेन्स कसं आहे? कॉमन सेन्स काय टेस्टेड नाहीये. बट सोशियोलॉजी बिकॉज इट इज इन्फ्लुएन्स फ्रॉम नॅचरल सायन्स, तिथं सायन्स वापरलं जाणार आहे. सो व्हॉट इज इट गोइंग टू बी? एव्हिडन्स. एव्हिडन्स दाखवा मला. आपण आपण यू कॅन से कॉमन सेन्स मध्ये खूप सारे म्हणी म्हणतो. ओल्ड इज गोल्ड ही म्हणी आहे, कॉमन सेन्स आहे आपली. ते सोशियोलॉजीवाले काय म्हणणार? एव्हिडन्स दाखव. प्रूव्ह मी हाऊ ओल्ड इज गोल्ड. आलं तुम्हाला लक्षात? असं मी बोलणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? राईट. इथं काय आहे बघा, हे कसं आहे? हे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे वस्तुनिष्ठ आहे आणि हे व्यक्तिनिष्ठ आहे. क्लिअर आहे का? ओके. तर हा आपला पहिला युनिट झाला. मग दुसरा युनिट काय? म्हणजे बघा, सोशियोलॉजीची ब्युटी तीच आहे, सिलेबस खूप छोटा आहे का, रिपिटेशन खूप जास्त आहे. आता पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे शिकवलं तेच दुसऱ्या युनिटमध्ये शिकवणार, तेच दुसऱ्या चॅप्टरमध्ये शिकवणार. काय शिकवणार दुसऱ्या चॅप्टरमध्ये? मी तुम्हाला पहिले सांगितलं की पहिले जे सोशियोलॉजिस्ट आले, ऑगस्ट कॉम्ट, इमाईल दुर्खाईम, हर्बर्ट स्पेन्सर, हे जे सगळे आले, बरोबर आहे का नाही, त्यांना सोशियोलॉजीला काय प्रूव्ह करायचं होतं? सोशियोलॉजी इज सायन्स. सोशियोलॉजी सेम ॲज नॅचरल सायन्स. जे हे मानतात की सोशियोलॉजी इज सेम ॲज नॅचरल सायन्स, सोशियोलॉजी इज सेम ॲज सायन्स, त्या थॉटला काय म्हणलं जातं? पॉझिटिव्हिस्ट, प्रत्यक्षवाद. त्यांना काय म्हटलं जातं? पॉझिटिव्हिस्ट. So who is going to be positivist? Emile Durkheim. Who is going to be positivist? August Comte. Who is going to be positivist? Herbert Spencer. हे सगळे positivist आहेत because they feel that what do we need to understand? The laws of the society. Once we understand the laws of the society, we will understand how the society works. Are you understanding this? Clear? So they are the positivists. So what will they follow? What will they follow? Scientific method. What will they always believe in? Objectivity. Objectivity म्हणजे काय? Gravitational force. तुम्हाला जो 9.8 असतो ना, आता मला तर सायन्स एवढं येत नाही, पण 9.8 असतो का? सायन्स कोणी केलं 11वी-12वी? असतं का बाबा? ऑब्जेक्टिव्ह आहे ना, ऑब्जेक्टिव्ह आहे. वॉटर 100 डिग्रीजला बॉईल करतो, ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? का आज वॉटरचा मूड नाहीये 101 ला बॉईल करणार, असं आहे का? असं आहे का? सो व्हॉट इज दिस? ऑब्जेक्टिव्ह. राईट. आणि इथं बघा, हे कशात मानतात? वाय डू दे बिलीव्ह इन ऑब्जेक्टिव्हिटी? हा प्रश्न, असे सिंपल प्रश्न विचारतो बघा. सिंपल प्रश्न. काय प्रश्न आहे? देर इज फॅक्ट व्हॅल्यू सेपरेशन. फॅक्ट व्हॅल्यू सेपरेशन म्हणजे काय? की फॅक्ट्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम व्हॅल्यूज. व्हॅल्यूज म्हणजे काय? माझं ओपिनियन. माझं ओपिनियन म्हणजे काय? की हा आदिनाथ जो आहे तो सिन्सिअर स्टुडंट आहे, माझं ओपिनियन आहे. पण ते फॅक्ट असेल का नसेल माहित नाही. फॅक्ट काय असेल? फॅक्ट कसं करणार? इफ ही स्टडिंग एव्हरी डे फॉर 8 hours, इट इज अ फॅक्ट. अँड माय ओपिनियन इज व्हॉट? इज अ हार्ड वर्किंग गाय. It might be my opinion. Are you understand? You understand this? So what do they say? Please separate. There can be complete separation of facts and values. दुसरे वाले जे आहेत, वेबर वाले, ते म्हणजे सेपरेशन नाही होऊ शकत. का? का? फॅक्ट व्हॅल्यूचं सेपरेशन का होऊ शकत नाही? का होऊ शकत नाही? बिकॉज देर इज ऑलवेज गोइंग टू बी बायस. देर इज ऑलवेज गोइंग टू बी बायस एव्हरीवेअर. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? हा, फॅक्ट मध्ये पण बायस असेल. मी आदिनाथलाच का अभ्यास केला? कसं चूज केलं मी त्याला? फॅक्ट कुठलं चूज करताय त्यामध्ये पण बायस असू शकतो. बिकॉज मला प्रूव्ह करायचं होतं की माझे विद्यार्थी सिन्सिअर आहेत, मी आदिनाथला सिलेक्ट केला. मी तुला सिलेक्ट नाही केलं. तू करते 8 तास अभ्यास? हा, आता हे फॅक्ट आहे का नाही माहित नाही. अरे अंडर, सो विल सी दॅट. विल सी दॅट. राईट. सो बट द अदर स्कूल बिलीव्ह दॅट इट कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड. आर यू अंडरस्टँडिंग? बट दिस पीपल सी दॅट. आणि दॅट इज वाय यू कॅन क्वांटिफाय एव्हरीथिंग. यू कॅन काउंट एव्हरीथिंग. 8 hours स्टडी. काउंट. सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता? काउंट करू शकता. सगळ्या गोष्टी काउंटच करू शकत नाही. मानव आहे. माझा स्वभाव तुम्ही काउंट करू शकता का? नीरव सर किती चांगले आहेत, नीरव सर किती वाईट आहेत, काउंट करू शकता का तुम्ही? मला किती राग आला, मला किती राग नाही आला, हे काउंट करू शकत नाही. हे लोक म्हणतात काउंट कर, कारण की हे सायन्स करतात ना. सायन्समध्ये कसं होतं, फिजिक्समध्ये एव्हरीथिंग वॉज काउंटेड.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, न्यूटनचे लॉज, एव्हरीथिंग वॉज काउंटेड, क्वांटिफाईड, डेटा होता. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे हे कम्प्लिटली सोशोलॉजीला काय बनवणार आहे ते सोशोलॉजी, दे आर पॉझिटिव्ह अबाउट इट. दॅट इज वाय काय आहे पॉझिटिव्ह. आणि त्याच्या विरोधामध्ये कोण आले, नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी. नॉन पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजी भाऊ, sociology and natural science is different. In natural science, you study objects. You study mostly non-living things. बरोबर आहे का नाही? But in sociology, you study human. And human have their own consciousness. चेतना, जाणीव आहे त्यांना. म्हणून ते त्यांचे निर्णय त्यांच्या डोक्याप्रमाणे घेतात. आलं तुम्हाला लक्षात? मग हे नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणजे त्यामधली खूप सारे वेगळे वेगळे आपण बघणार आहे, वेगळे वेगळे त्याच्यामधले विचारवंत बघणार आहे. त्यातला एक विचारवंत कोण आहे, इंटरप्रिटिव्हिझम. हे कोणी दिलं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, वेबर. कोणी दिलं, इंटरप्रिटिव्हिझम. तुम्हाला सांगितलं नाही, व्हॉट डू यू नीड टू स्टडी सोशल ऍक्शन्स. व्हॉट डू यू नीड टू स्टडी सोशल ऍक्शन्स. आलं तुम्हाला लक्षात? सामाजिक कृती. सामाजिक कृती म्हणजे काय, त्याचा फंडा आहे, हा माझा नाही, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्याचा फंडा काय, मानव दोन प्रकारची कृती करतो. एक कृती, मी आंघोळ करतोय माझा एकटा एकटा, बरोबर आहे का नाही? तू बघायला आला का बाळा, आंघोळ केली, बघू नको. आलं तुला लक्षात? मग ती काय झाली, माझी वैयक्तिक कृती झाली. आलं लक्षात? पण मी आता तुमच्याशी बोलतोय, ही काय झाली, माझी सामाजिक कृती. बिकॉज आय एम इम्पॅक्टिंग द सोसायटी. माय सम ऍक्शन्स आर गोइंग टू इम्पॅक्ट द सोसायटी. सो दोज ऍक्शन्स आय नीड टू स्टडी अंडर सोशोलॉजी and try to understand that why I did this action. Just now I am teaching you why I am doing that action. The Weber will go and interpret this. Go into the shoes of Niravda. Try to interpret why he is doing this action. Right? Is he trying to earn money out of this? Is it the interpretation? Is he wants that his students should become number one in sociology? Or is he wants that UPSC मध्ये पोरांना मॅक्सिमम मार्क्स आले पाहिजे? ते इंटरप्रिट करा त्याची ऍक्शन. तुम्ही जेव्हा त्याची ऍक्शन इंटरप्रिट कराल, मग तुम्हाला कळेल की समाजामध्ये लोक असं का वागतात. आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्हाला समाज कळेल. काय कळेल तुम्हाला? समाज कळेल त्यानंतर तुम्हाला. सो ही वॉन्ट्स टू इंटरप्रिट पीपल्स ऍक्शन. आणि दे आर नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू पीपल, दे आर जस्ट गोइंग टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू व्हाट, स्ट्रक्चर. बिकॉज कठपुतली, हम सब क्या है, स्ट्रक्चर हमको हिला रहा है, हम हिल रहे हैं. तो अभी अगर आप शादी कर रहे हो ऍट 25-26, राईट, हे लोक म्हणतील का, गो इन टू द शूज ऑफ हर अँड ट्राय टू सी वाय शी इज मॅरिंग. नाही, ते स्ट्रक्चरने सांगितलं म्हणून तिने लग्न केलं. तिच्या ऍक्शन्सला महत्वच नाही. फरक कळतो का दोघांमधला? हे काय म्हणतात, नाही हे जे ऍक्शन आहे, हे जे ऍक्शनला जाऊन अभ्यास करा, का अशा ऍक्शन घेतोय हा. मग तुम्ही सगळ्यांचा असा अभ्यास केला की तुम्हाला कळेल समाज असा का वागतोय. कळतंय का, समजतंय का? राईट, दीज आर द थेरीज, ब्युटिफुल थेरीज येते. बरोबर आहे. सो सी, एव्हरीबडी हॅज सब्जेक्टिव्ह मिनिंग्स. एव्हरीबडी. मी शिकवतोय बघा, आता 10 शिक्षक असतील किंवा 5 शिक्षक असतील, बरोबर आहे का नाही? सगळे शिकवतायत, बरोबर आहे, पण सगळ्यांच्या शिकवण्यामागचा हेतू वेगळा असू शकतो. आलं का नाही लक्षात तुम्हाला? राईट. सो try to understand everybody's actions might have subjective meanings. 5 teachers are there, so all of them might not be teaching for the same reason. You go and find out teacher 1, teacher 2, teacher 3, teacher 4, teacher 5, why are they teaching? Go into their shoes and try to interpret it. आलं का तुम्हाला लक्षात? असं कोण म्हणतंय? वेबर. कारण की काय बघा, मानवाकडे एजन्सी या शब्दाचा अर्थ काय असतो? एजन्सी हा शब्द खूप वापरायचा आपल्या सोशिओलॉजीमध्ये. एजन्सी काय असतो? एजन्सी काय असतो? डिसिजन मेकिंग. ह्युमन एजन्सी, मानवी कृतीची क्षमता, म्हणजे मानवाकडे स्वतःचे डिसिजन घेण्याची क्षमता आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? हा शब्द दुसरा कुठं वापरायचा आपल्याला बघा, एक लक्षात घ्या. आपण जे ऑप्शनल करतोय, ऑप्शनल मध्ये आपल्याला भारतात बेस्ट बनायचंय, म्हणून आपण इथं आलेलो आहे. लक्षात घ्या, आपण टॉप करायचंय, टॉप म्हणजे आपल्या अवतीभोवती पण कोणी नाही पाहिजे भारतामध्ये. तर तुम्हाला जर हे करायचं असेल तर फक्त तुम्हाला गोष्टी समजून चालणार नाही, तुम्हाला त्या विषयाची भाषा लिहिता आली पाहिजे. तर सोशिओलॉजी कधी वाटेल? जेव्हा तुम्ही सोशिओलॉजी मधले शब्द वापराल. सो देअरफॉर कीवर्ड्स खूप महत्वाचे आहेत. जीएस साठी तर आहेत महत्वाचे, पण त्यासाठी खूप जास्त महत्वाचे कुठं असतात? ऑप्शनल. सो वेन विल सी अगेन,
आता जे मेन्सला पोरं आहेत ना त्यांना मी तेच सांगतो, एक लक्षात घ्या, जे युपीएससी मेन्स लिहितात जातात किंवा एमपीएससीची शेवटची बॅच आहे ना ही मेन्स लिहिणारी, मी त्यांना सांगतो, तुमचा सोशलॉजीचा पेपर कोण इव्हॅल्युएट करणार आहे? कोण इव्हॅल्युएट करणार तुमचा सोशलॉजीचा पेपर? सोशलॉजी प्रोफेसर. तो मास्तर, त्याचं वय किती असेल? किमान 40 तरी असेल, 40+. मग तो कसा मास्तर कसा येतो? कन्व्हेन्शनल आहे. ए आय आधीचा मास्तर आहे तुमचा. आलं लक्षात? तुम्ही काय करणार? ए आय करत बसणार, सगळं सर्च करणार ए आय वरती. ते लय भारी लिहिणार तुम्ही ए आय वरनं, पण त्यांनी काय वाचलंय? तेच पुस्तकं जुनी, आणि तो 20 वर्षापासून तेच शिकवतोय. वेबर तेच शिकवतोय तो. आलं तुम्हाला? मार्क्स तेच शिकवतोय तो. मग त्याला कधी मजा येणार? तुम्ही तुमच्या मजेसाठी नाही करत अभ्यास, त्याला मजा दिली पाहिजे तुम्ही. त्याला कधी मजा येणार? जेव्हा त्यांनी जे वाचलेलं ते तिकडे दिसणार त्याला. अरे भारी वाचलंय, पोरं अभ्यास करतात. हा, तुम्ही करा ना, नवीन आणा काहीतरी, करंट अफेअर टाका त्याच्यात, पण 10% मॅक्सिमम, डोक्यावरनं पाणी 20%, त्याच्यावरती तुम्ही इनोव्हेशन करायला गेला, सगळंच नवीन लिहायला गेला, मग तुम्ही बाहेर पडणार. आलं तुम्हाला लक्षात? कारण की तो कन्व्हेन्शनल आहे मास्तर. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून त्याला सगळ्यात जास्ती त्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. त्याला एक तर वेळ नाही तुमचा पेपर वाचण्यासाठी. बायकोवर भांडण झालेलं आहे सकाळीच. बायको म्हणते सारसबागला घेऊन जा, बरोबर आहे का नाही? मॉलला घेऊन जा, पिक्चर दाखव, आणि तो मास्तर आपला पेपर चेक करतोय. विचार करा. मग त्याला टाइम नाहीये, तो पटपट करणार आहे विषय. तर पटपट करताना त्याला काय दिसलं पाहिजे? त्याचं जे ओळखीचं आहे ते दिसलं पाहिजे तिथं. हे लक्षात ठेवा. आता जे युपीएससी मेन्स लिहित आहेत त्यातले 2-3 पोरं असे आहेत आपले, एक्सलंट पोरं आहेत, फुल ए आय. आर यू अंडरस्टँड? एक मुलगा त्यातला आयटी मध्ये जॉब करतो, विचार करा, आणि त्याने प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे, आणि लिहितो पण खतरनाक, चांगलं लिहितो. पण त्याला मी तेच समजवतो नेहमी, तुझं खूप चांगलं उत्तर बाळा, पण त्याला मार्क किती पडतील ह्याच्यावरती आपल्याला गॅरंटी नाही. म्हणून जे कन्व्हेन्शनल लिहित आहेत पोरं, त्यांचं थोडं कॉपी कर. ते सगळं येऊन दे, ते शब्द येऊन दे, ते थिंकर्स येऊन दे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे कन्व्हेन्शन असतात ऑप्शनल. म्हणजे वेबर आला की वेबरचे शब्द आले पाहिजे, वेबर आला की वेबरवरती टीका करणारे तेच 2 लोक आले पाहिजे, 4 लोक आले पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? आणि मग तुम्हाला मार्क अजून भारी पाहिजे असतील, तुम्ही काय करायचं? आजच्या करंट अफेअर मध्ये वेबर लावून दाखवायचं. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजून घ्या. म्हणजे सी, वी आर स्टडिंग दिस सब्जेक्ट, वी शुड एन्जॉय स्टडिंग दिस सब्जेक्ट 100%, बट अल्टिमेटली वी शुड ऑल्सो गेट मार्क्स. सो आय विल, यू कॅन से ट्राय. सी, आय एम नॉट अ सोशिओलॉजिस्ट. मी सोशिओलॉजी मध्ये अभ्यास केला नाहीये, माझ्याकडे काही डिग्री बिग्री पण नाहीये. पहिल्या दिवशीच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही काय अपेक्षा करत असाल की ह्याला लई सोशिओलॉजी भारी येतं? काहीच नाही. आय एम जस्ट गायडिंग यू फॉर सोशिओलॉजी विथ रिस्पेक्टिव्ह टू युपीएससी. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. सो दॅट इज द फंडा. हे बघा, ह्यांचं टीका काय आहे? पॉझिटिव्हची टीका काय? इग्नोर्स ह्युमन कॉन्शियसनेस. म्हणजे काय? मानवी जाणीवेकडे दुर्लक्ष. ही जाणीव आहे माणसाला, तो निर्णय जाणीवपूर्वक घेतोय, ह्याच्याकडे कोणी दुर्लक्ष केलेलं आहे? पॉझिटिव्हिस्ट. आणि हे जे आहेत नॉन पॉझिटिव्हिस्ट, नॉन पॉझिटिव्हिस्ट मध्ये आपण एकच फक्त बघितलं, एकच आतापर्यंत. कोण आहे तो? इंटरप्रिटिव्हिस्ट. कोणी दिलं हे? वेबर. तो कशावरती जास्ती महत्व देणार? ह्युमन कॉन्शियसनेस, जाणीवीकडे. ठीक आहे. आता पुढं पहिला प्रश्न आला की बाबा काय अभ्यास करणार? स्कोप. दुसरा प्रश्न आला कसा अभ्यास करणार? दुसरा प्रश्न आला कसा अभ्यास करणार? एक जण म्हणलं पॉझिटिव्हिस्ट, दुसरे म्हणले नॉन पॉझिटिव्हिस्ट. जो पॉझिटिव्हिस्ट म्हणतोय आणि जो नॉन पॉझिटिव्हिस्ट म्हणतोय, दोघं काय करणार? दोघं काय करणार? बघा, जीवनामध्ये कसं असतं, कसं असतं, देर इज अ थेअरी, आणि हा शब्द आपल्याला सोशिओलॉजी मध्ये वापरायचा आहे, डायलेक्टिक्स. हू कॅन टेल मी व्हॉट इज डायलेक्टिक्स? रेज युअर हँड्स. हा शब्द कधी ऐकलाय का? डायलेक्टिक्स. हा, बोल बा, तुझं नाव काय? भाषा नाही. डायलेक्टिक्स म्हणजे काय? डायलेक्टिक्स, सो डायलेक्टिक्स म्हणजे वेन देर आर टू अपोजिंग थॉट्स, टू अपोजिट थॉट्स, राईट, जे काय करतायत एक दुसऱ्याबरोबर, यू कॅन से एक दुसऱ्याबरोबर चर्चा करतायत. आलं तुम्हाला लक्षात? सो दॅट इज डायलेक्टिक्स, द प्रोसेस ऑफ डायलेक्टिक्स, वेन देर आर टू अपोजिंग थॉट्स interacting with each other. Dialectics comes from the word discuss.
डिस्कशन. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. सो डायलेक्टिक्स म्हणजे काय? वेन द टू अपोजिट थॉट्स आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर. सो आता हे दोन अपोजिट थॉट्स आहेत का नाही? दे आर इंटरॅक्टिंग विथ इच अदर. राईट. तर डायलेक्टिक्सची थेरी काय म्हणते? वन इज थिसिस. थिसिस म्हणजे आता मेन थॉट, म्हणजे पहिले सोशोलॉजी मधला मेन थॉट कुठला होता? पॉझिटिव्ह. त्याला काउंटर करणारा थॉट कुठला आटला? नॉन पॉझिटिव्हिझम. आलं तुम्हाला लक्षात? सो थिसिस, दिस इज थिसिस, दिस इज अँटीथिसिस. ह्याला काय म्हणतात तुम्ही? अँटीथिसिस. थिसिस, अँटीथिसिस इंटरॅक्ट, अँड युजली व्हॉट हॅपन्स इज सिंथेसिस. दोघांचं इंटरॅक्शन होऊन काहीतरी नवीन बाहेर येणार, नवीन. ते दोघांचं काय असणार? मिश्रण असणार, दोघांचं बाळ असणार. त्याला काय म्हणणार आपण? सिंथेसिस. सिंथेसिस. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे काय झालं? या दोघांनी मग या दोघांचं जे घमासान युद्ध झालं, त्या युद्धांमधनं बाहेर काय आलं? दोघांनी एक्सेप्ट काय केलं? राईट, की ऍटलिस्ट एक, आता दोघांनी एक्सेप्ट केलं नाही केलं जाऊन द्या, पण सोशोलॉजीच्या लोकांनी एक्सेप्ट काय केलं? की सोशोलॉजी विल फॉलो, इट इज सायन्स ऑर नॉट वी डोंट नो, बट सोशोलॉजी विल फॉलो सायंटिफिक मेथड. काय फॉलो करणार ते? सायंटिफिक मेथड. म्हणून तर सोशोलॉजी आणि कॉमन सेन्स वेगळा आहे. आलं तुम्हाला लक्षात? सायंटिफिक मेथड म्हणजे काय? सायंटिफिक मेथड म्हणजे काय? की बाबा आम्ही एव्हिडन्स घेणार, आम्ही डेटा घेणार, बरोबर आहे का? आणि त्या डेटाला अनालाइज करून भाष्य करणार. हवेत काही भाष्य करणार नाही. म्हणून तर हा विषय आहे ना, नाही तर कॉमन सेन्स झाला असता. आलं तुम्हाला लक्षात? सो बोथ ऑफ देम अग्रीड टू वन थिंग, दॅट व्हॉट मेथड वी आर गोइंग टू फॉलो? सायंटिफिक मेथड. आणि सायंटिफिक मेथड, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग? डेटा. आलं तुम्हाला लक्षात? पण आता बघा, आता बघा, तुम्हाला रिसर्च करायचंय, संशोधन करायचंय, तर काय लागतं तुम्हाला? डेटा. काय लागतो तुम्हाला? डेटा लागतो. दोघांची डेटा कलेक्ट करण्याची पद्धत वेगळी वेगळी असणार. आलं तुम्हाला लक्षात? जो पॉझिटिव्हिस्ट म्हणतोय, पॉझिटिव्हिझम म्हणतोय, त्याची डेटा कशी कलेक्ट करण्याची मेथड असणार? क्वांटिटेटिव्ह. त्याची मेथड कशी असणार? क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय? क्वांटिटीला महत्व द्या. बरोबर आहे का नाही? किती लोकांनी 26च्या वर्षी लग्न केलं? हा, 100 लोक आहेत, त्यामधनं 70 लोकांनी केलं. क्वांटिटी. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तू का केलं, नाही केलं, मी त्या विचारलं का? वैयक्तिक प्रश्न विचारले का? तुमचं कारण जाणून घेतलं का? तुम्ही केलं का नाही केलं ह्याचं कारण जाणून घेतलं का? मी नाही. मी काय घेतलं? फक्त क्वांटिटी. किती लोकांनी लग्न केलं आणि किती लोकांनी केलं नाही. दॅट्स इट, क्वांटिटी. आलं तुम्हाला लक्षात? आय डिड नॉट गो इन टू द इंडिव्हिज्युअल थिंकिंग, आय जस्ट वेंट फॉर द क्वांटिटी. आर यू अंडरस्टँडिंग? बट दिस गाईज, द नॉन पॉझिटिव्हिस्ट, व्हॉट वुड दे से? नो, ईच इंडिव्हिज्युअल इज इम्पॉर्टंट, ईच इंडिव्हिज्युअल हॅज सब्जेक्टिव्ह मिनिंग. येस ऑर नो? बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही काय करा? डेटा कसा घेतला पाहिजे? तुम्ही गुणात्मक. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय करा? बघा. बघा म्हणजे काय करा? इंटरव्ह्यू घ्या, जा. हिने लग्न का केलं समजून घ्या. आर यू अंडरस्टँडिंग दिस? आणि हे काय करणार? हे फक्त काय करणार? सर्वे. सर्वे 100 लोक, चला टिक मार्क करा, येस नो, येस नो, दॅट्स इट. काय केलं नाही केलं मला घेणं देणं नाही. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तसे दोन रिसर्च मेथोडॉलॉजी आले तुमच्याकडे. डेटा कलेक्ट करण्याचे दोन पद्धती आले. एक पद्धत कुठली आहे? क्वांटिटेटिव्ह. कोण फॉलो करणार युजली? पॉझिटिव्हिस्ट. आणि दुसरी मेथड कुठली आहे? क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह. आलं का तुम्हाला लक्षात? आता तुम्हाला मी मोजून 4 ते 5 मिनिटं देणार आहे. एक ब्लँक पेज घ्या. आतापर्यंत काय शिकला? बोर्डकडे काहीच बघू नका. काय काय तुम्हाला आठवते लिहा. लिहा काय काय आठवते लिहा. मग पुढे जाऊ आपण, कारण की आता थिंकर्स करणार आहे. बघा आपल्या थिंकर्स आहेत, 6 थिंकर्स आहेत आपल्याला. हे तिन्ही जे दिसतात तुम्हाला, पहिले सोशोलॉजीचा उगम कुठे चालू झाला? युरोप मधली सोसायटी पहिली चेंज झाली, म्हणून पहिले तिन्ही थिंकर कोण असणार आहेत? युरोपियन. आणि यांना काय म्हणलं जाणार आहे? क्लासिकल ट्रिनिटी. आलं तुम्हाला लक्षात? आता दोन थिंकर यातले हे प्युअर सोशोलॉजी वाले. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, हा व्यक्ती यांनी काय चालू केलेलं आहे? सोशोलॉजीला प्रस्थापित केलेलं आहे, इमाईल दुर्खैम. बरोबर आहे का नाही? राईट. हा जो आहे, राईट,
फ्रेंच, जर्मन. फ्रेंच स्कूल, जर्मन स्कूल म्हणतील त्याला, जे असेल ते, राईट. पण हा जो थिंकर आहे, बरोबर आहे का नाही, हा सगळ्यांचा बाप आहे. तुम्ही कुठला पण ऑप्शनल घ्या, ह्याला अभ्यास करायला लागणार. इकॉनॉमिक्स घेतला, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स घेतला, पॉलिटिकल सायन्स, कुठला पण ऑप्शनल घ्या, कार्ल मार्क्स शिवाय चालणारच नाही. कारण कार्ल मार्क्स जेवढा इम्पॅक्ट आजपर्यंत विश्वावरती दुसऱ्या कुठल्याही विचारवंतांनी टाकलेलाच नाही. आणि काल मी ह्याला शिकवलं का, एमपीएससी राज्यसेवेच्या मेन्सच्या पोरांना शिकवलं ना, बरोबर आहे का नाही. तर कार्ल मार्क्स स्वतःला फिलॉसॉफर म्हणत नाही, थिंकर म्हणत नाही. कार्ल मार्क्स स्वतःला काय म्हणतो, आय एम आय एम सायंटिस्ट. काय म्हणतो स्वतःला, आय एम सायंटिस्ट. स्वतःला काय म्हणणार आहे, सायंटिस्ट, राईट. बिकॉज ही इज द पर्सन हॅव्हिंग द ग्रेटेस्ट इम्पॅक्ट. वाय ग्रेटेस्ट इम्पॅक्ट? कारण की लक्षात घ्या की आपण बघितलं की समाज का बदलला, आधुनिकतेमुळे. आधुनिकता म्हणजे काय, मॉडर्निटी. मॉडर्निटीमध्ये काय, इंडिव्हिज्युअलिझम, रॅशनलिझम, या सगळ्या गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये लावल्या, तेव्हा काय जन्माला आलं, औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनमध्ये काय होतं, तिथं भांडवलशाही होती, कॅपिटलिझम, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, वर्ल्ड हिस्ट्री किती महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जीएस वगैरे सगळं एकच नॉलेज आहे, लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात, नॉलेज इज वन. हे सोशोलॉजी आपण आपल्या लिमिटेशनमुळे एक वेगळा अभ्यास करतोय सोशोलॉजीचा, पण नॉलेज इज वन. आय बिलीव्ह इन दॅट, अँड वेन यू हॅव दॅट काइंड ऑफ पर्स्पेक्टिव्ह, यू गेट होलिस्टिक अंडरस्टँडिंग, राईट. तर आता मी वर्ल्ड हिस्ट्री, यू कॅन से, मला चांगलं वाटतं, मी अभ्यास केलेला आहे, शिकवतोय आता पोरांना. तर त्यामधनं आपण काय बघतो, युरोप वॉज अर्लियर, बिफोर द मॉडर्न पिरियड. मिडिवल पिरियड जो होता युरोपचा, त्याला काय म्हणलं जातं, डार्क एजेस. त्याला काय म्हणलं जातं, डार्क एजेस. त्या डार्क एजमध्ये युरोपमध्ये कुठल्या प्रकारची व्यवस्था होती, सरंजामशाही, म्हणजे काय, फ्युडलिझम, बरोबर आहे काय. फ्युडलिझमची कॅरेक्टरिस्टिक बघा, फ्युडलिझम, हर एक शब्दाला असलं क्लॅरिटी असली पाहिजे तर तुम्हाला मार्क आहेत. फ्युडलिझमची कॅरेक्टरिस्टिक काय, फ्युडलिझम, व्हॉट इज अ फ्युडल सोसायटी. तुम्हाला सगळ्यांना सोशियोलॉजीमध्ये पण हे कामच आहे. व्हॉट इज अ फ्युडल सोसायटी? अ फ्युडल सोसायटी इज अ सोसायटी वेअर लँड इज ऍट द सेंटर ऑफ द सोसायटी. सोसायटी मधली सगळी गोष्ट कशावरनं ठरवली जात आहेत, लँडवर. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, कसं ठरवणार, लँड. तुमच्या समाजामध्ये तुमचा दर्जा, स्टेटस कसं ठरवणार, लँड. एव्हरीथिंग इज डिसाइड बाय व्हॉट, लँड. दॅट काइंड ऑफ सोसायटी इज अ फ्युडल सोसायटी. आलं तुम्हाला लक्षात, क्लिअर. Now from feudal society, from the dark age, from the medieval period, you are going to where? Modern society. You are going to modern society. In modern society, the economic system was not feudalism. It was what? Capitalism. What is capitalism? The capitalism is very understanding that wealth is not land. Wealth is when you have capital. Wealth is when you have capital. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील, ते पैसे तुम्ही गुंतवणार, बरोबर आहे. त्या पैसे गुंतवले, रॅशनल डिसिजन घेणार, म्हणजे प्रॉफिटसाठी डिसिजन घेणार. ते गुंतवलेले पैशामधून तुम्हाला काय भेटणार, प्रॉफिट. ते प्रॉफिट परत तुम्ही काय करणार, गुंतवणार, अजून जास्ती प्रॉफिट कमवणार. दॅट इज कॅपिटलिझम. तिथं लँडचा काय विषय झाला का, लँडचा काय विषय झाला का, नाही. एक इंडस्ट्री, मला 1 एकर लँड भेटली, मी इंडस्ट्री लावू शकतो. त्या इंडस्ट्रीमधनं 10 करोड रुपये कमवू शकतो. पण मला 10 करोड शेतीमधनं कमवायचे असेल, 1 एकर मधनं होणार का, होणार का. कोण आहे शेतकरी, होतंय का. पण 1 एकर इंडस्ट्री लावली, होऊ शकते का नाही. मग लँडचं महत्व आहे का, लँडचं महत्व कमी, काहीच नाही. महत्व कशाला आहे, गुंतवणूक, पैसा. आलं तुम्हाला लक्षात, रॅशनल डिसिजन. दिस इज कॅपिटलिझम. बट कॅपिटलिझम मध्ये प्रॉब्लेम काय, प्रायव्हेट ओनरशिप, प्रॉफिट गेटिंग कॉन्सन्ट्रेटेड इन फ्यू हँड्स. कार्ल मार्क्सनी काय सांगितलं, कार्ल मार्क्स लय जबरदस्त आहे, आपण भारी अभ्यास करू कार्ल मार्क्सचा. कार्ल मार्क्सनी काय सांगितलं, की हे सगळे जे कॅपिटलिस्ट आहेत, त्याला त्यांनी शब्द वापरला जो आपण वापरायचा, पॅरासाइट्स आहेत. ते काय आहेत, ते पॅरासाइट. पॅरासाइट म्हणजे कोण असतं, सायन्स अभ्यास केला असेल बघा 11वी 12वी. म्हणजे
हार्म करतं नाही, दुसऱ्यावरती जगतोय मी. आलं तुम्हाला लक्षात? दुसऱ्यावरती जगतोय मी. मी माझं जेवण बिवण काहीच बनवत नाहीये. तुम्ही बनवलेलं मी खातोय. पॅरासाइट. म्हणजे कॅपिटलिस्टला कार्ल मार्क्स काय म्हणतो ते कोण आहेत? पॅरासाइट आहेत. का? कारण की जे कामगार आहेत ते सगळं काम करतात. ते व्हॅल्यू क्रिएट करतात आणि ती जी व्हॅल्यू, सगळी जी व्हॅल्यू आहे ती कोण घेऊन टाकतंय? कॅपिटलिस्ट. आलं तुम्हाला लक्षात? तर गंमत कशी आहे जगामध्ये लक्षात घ्या. जगामध्ये गंमत अशी मित्रांनो, की कॅपिटलिझममुळे सगळ्यात जास्ती शोषण, सगळ्यात जास्ती अत्याचार कोणावरती होत होता? कामगारांवरती होत होता. काल आम्ही बघितलं वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये 15-15 तास त्यांना काम करावं लागत होतं कामगारांना. ॲव्हरेज एज ऑफ अ वर्कर वॉज 35-36 ते मरायचे. तेवढं त्यांना. आता विचार करा रोज 15 तास तुम्ही काम केलं. रेस्टच नाहीये. काय होणार? मरणार. ते सस्टेनेबल नाही. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून माझ्या इथं जो येतो तो म्हणतो मी सर 4च तास झोपतो, 5च झोपतो. म्हणजे सस्टेनेबल नाही, सॉरी. माझ्याकडे येऊ नको. युपीएससी होणार नाही. आजपर्यंत मी कोणाचं झालेलं बघितलं नाहीये. ते तुम्ही एखादा महिना खेचून काढू शकता. त्यानंतर तुमची बॉडी गिव्ह अप करणार. कोणी आहे का इथं 4-5 तास झोपतं फक्त? हात वरती करा बरं. कोणी आहे का? कोणी आहे का? तुमच्या बॉडीप्रमाणे 6, 7, 8 जे काही तास असतील, आरामात झोपा. आलं तुम्हाला लक्षात? ते कसं झोपायचं तुम्ही विचार करा. आलं तुम्हाला लक्षात? आणि कोणाबरोबर, कुठं ते पण निर्णय घ्या. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे चांगली झोप झाली पाहिजे. क्लिअर आहे का नाही? राइट. अरे म्हणजे रूममेट असेल, बरोबर आहे का नाही? आता विषय काय झाला? थिसिस कॅपिटलिझम, अँटिथिसिस त्याचं यायला लागलं. कॅपिटलिझममध्ये कोणाचं शोषण होतंय? वर्कर्स. बरोबर. मग वर्कर्स म्हणणार हे सिस्टम काय बरोबर नाहीये. मग वर्कर्सचं सोल्युशन काय असणार? तुम्ही समजा वर्कर, तुमचं सोल्युशन काय असणार सांगा बरं? तुमचं सोल्युशन काय असणार कॅपिटलिझमच्या विरोधामध्ये? तुम्ही वर्कर आहात. व्हॉट विल बी युअर सोल्युशन? हर्षिता, प्रियंका, सौरभ, यश, के. ओ माय गॉड, मोठं नाव आहे के. हा, काय असणार? स्ट्राईक करणार. वा. पण स्ट्राईक काय परमनंट करणार का? काहीतरी परमनंट सोल्युशन काय असणार? युनियन बनवायची. व्हेरी गुड. अजून? म्हणजे काय करणार? अल्टिमेटली तुम्हाला काय करायचंय, की जो मालक आहे, वर्करच जर मालक बनले तर, वर्करच जर मालक बनले तर प्रॉफिट काय होईल? प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट होईल. आणि काम जे आहे ते एवढं करायला लागणार नाही. 8-8 तास काम करू, 9-9 तास काम करू. बरोबर आहे का? हे सोल्युशन असणार. ह्यालाच काय म्हणतो? सोशलिझम. वर्कर मालक असणं, बरोबर आहे का नाही? त्याला इम्प्लिमेंट जर करायचं असेल, तर मालकी कोणाला दिली तुम्ही? सोसायटीला दिली. आता ते पण इम्प्लिमेंट करायचं असेल, तर मालकी तुम्ही कोणाला देणार? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट मालक बनला. बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंट कोणाच्या वतीने मालक बनला? वर्कर्स. बरोबर आहे का नाही? बट विल दिस बी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल? व्हेरी डिफिकल्ट. बिकॉज इफ आता तुम्ही विचार करा, आता तुम्ही वर्कर होते, आता तुमची इज्जत वाढवतो मी. बरोबर आहे का नाही? तुम्ही आता काय, तुम्ही मालक आहात फॅक्टरीचे. हावभाव बदलले तर मालक बनलं की. राईट. तुम्ही हावभाव बदलू नका, पण असं विचार करा की तुम्ही मालक आहात. राईट. आता कोणतरी प्रपोज करतंय की तुम्ही तुमची मालकी देऊन टाका, मालकी हक्क देऊन टाका आणि आपण गव्हर्नमेंटला करू आणि जो प्रॉफिट येतोय तो आपण कसा करू? जो जसा काम करतो तसं त्याला वाटू. तुम्ही देणार का तुमची मालकी? कोण देणार? हात वरती करा बरं. मालकी देऊन टाकू. कामगारांच्या भलाईसाठी. कोण देणार? तुम्ही देणार? हेच झालं. सगळे नाही म्हणले, सॉरी. बरोबर आहे का? म्हणजे सोशलिझम आयडिया भारी आहे, पण ती अंमलात आणली नाही. अंमलात आली नाही. नोबडी कुड इम्प्लिमेंट इट. देअरफॉर अर्लियर सोशिओलॉजिस्ट, त्याला शब्द वापरला जातो. दे आर युथोपियन सोशिओलॉजिस्ट. काय शब्द वापरला जातो त्यांना? युथोपियन. युथोपियन म्हणजे काय? आदर्शवादी. विच कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड. त्यामध्ये तुम्ही नावं लिहू शकता, लाईक सेंट सायमन. आणि हा सेंट सायमन महत्वाचं आहे. ह्याचं नाव का दिलं मी तुम्हाला सेंट सायमनचं? कारण की तुम्हाला मी म्हटलं होतं बघा, सोशलॉजीचं पहिलं नाव काय होतं? सोशल फिजिक्स. सेंट सायमन. सेंट सायमन तिनेच म्हटलं होतं सोशल फिजिक्स. आणि तो सेंट सायमनच कोण होता? सोशोलॉजी, काय म्हणतात त्याला, सोशलिस्ट. सोशलिस्ट. कसा होता तो? सोशलिस्ट. सोशलिस्ट म्हणजे काय? समाजाच्या हातात मालकी देऊन टाक. बरोबर आहे का नाही?
नंतर कार्ल मार्क्स आला 1840s मध्ये. कधी आला? 1840s आणि हे सोशलिझम बघा. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन कधी आलं? बरोबर, 1750s इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. समजून घ्या, म्हणजे ऑलमोस्ट 100 वर्ष होते. म्हणजे वर्ल्ड हिस्ट्री कळणं खूप गरजेचं, तर सोशलॉजी कळेल. ऑलमोस्ट 100 वर्ष झालेली होती आता ऑलमोस्ट. बरोबर आहे. म्हणजे सोशलिझमची आयडिया कधीपासून यायला लागली? 1790 फ्रेंच रेव्होल्युशन, 1800 पासून सोशलिझमची आयडिया यायला लागली. त्याच्या आधीपासून पण आता प्रॉपर यायला लागली. सेंट सायमन 1790 चा माणूस आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? म्हणजे सोशलिझम ही संकल्पना आलेली आहे, पण कोणी अंमलात आणू शकलंय का? मग कोण येतो? कार्ल मार्क्स. तो म्हणतो मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. म्हणून तो स्वतःला काय घोषित करतो? मी कोण आहे? सायंटिस्ट. कारण की सायंटिस्ट काय करतो? सायंटिस्ट तुम्हाला सांगतो 1 2 3 नेहमी हे होणार. तुम्ही काय करता स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट करताना? 1 2 3 त्याचा नेहमी रिझल्ट सेम आला पाहिजे. नाही आला तर तुमचं एक्सपेरिमेंट चुकलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आपण काय करायचो? फॉर एक्झाम्पल सगळ्यात शाळेमधला कॉमन एक्सपेरिमेंट असायचं तर प्रिझम मधनं बघायचं. बरोबर आहे का नाही? अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर आहे का? असं हळूच डोळा मारायचं तिकडे तिकडे. आलं का लक्षात? केलं का नाही तुम्ही? नाही केलं तर काय केली शाळा? मग शाळेत कसं जातो आपण? शाळा करायला. म्हणून त्याला नाव शाळा दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? राईट. तर जर नाही आला तरी आपण बरोबर 30 डिग्री काढतो का नाही? सांगा बरं. का? ते आलंच पाहिजे. ते जर येत नाही म्हणजे आपली चुकी आहे, त्याची चुकी नाहीये. आलं का लक्षात तुम्हाला? क्लिअर आहे का? तसं त्यांनी सांगितलं 1 2 3 सोशलिझम येणारच. स्टेप्स सांगितले त्यांनी, स्टेप्स. म्हणून कोण आहे मी? सायंटिस्ट. क्लिअर आहे का? राईट. आणि त्यांनी जे सांगितलं मग दुनियाला आग लागून गेली. दुनियाला आग लागून गेली. राईट. वर्कर्स बिरकर्स जोश झाला त्यांना. मग आता आता राडाच करायचा आपल्याला. आर यू अंडरस्टँडिंग? म्हणून त्याचा इम्पॅक्ट आहे, असा इम्पॅक्ट. आणि हे जर पहिल्यांदा लार्ज स्केल वरती म्हणजे ह्याच्या आधी पण अप्लाय झालं होतं, पण लार्ज स्केल वरती पूर्ण देशावरती ऍप्लिकेशन कधी झालं? 1917 रशियन रेव्होल्युशन. अँड रशिया बिकेम कम्युनिस्ट. आणि मग 1949 यू नो चायनीज रेव्होल्युशन. हे सगळं तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आहे. असं बघू नका माझ्याकडे काय शिकवत सर. आलं तुम्हाला लक्षात? 1949 काय? चायनीज रेव्होल्युशन. दिस कंट्रीज बिकेम कम्युनिस्ट. बिग 2 कंट्रीज. अदर कंट्रीज ऑल्सो बिकेम, बट सो ह्यूज गाय, जबरदस्त. आणि यांनी असले असले फंडे दिले. राईट. हिस्टॉरिकल मटेरियलिझम. डायरेक्ट प्रश्न येतो, व्हॉट इज हिस्टॉरिकल मटेरियलिझम? राईट. ऐतिहासिक भौतिकवाद. राईट. क्लास स्ट्रगल, वर्ग संघर्ष, हे सगळं आपण बघणार आहे. राईट. मग इमाईल दुर्खाईम काय सांगतो तुम्हाला रफली का? हे जर सगळं काम कधीच आहे? 1890s 1880s. म्हणजे हा अजून 50 वर्ष पुढे, लक्षात घ्या. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. अँड सोशोलॉजी ऑगस्ट कॉम्ट यांनी शब्द सोशोलॉजी कधी दिलेला आहे? 1838. कधी दिलेला आहे? 1838. म्हणजे कार्ल मार्क्स, ऑगस्ट कॉम्ट हे सगळे काय आहेत? समकालीन आहेत. आणि ऑगस्ट कॉम्ट जेव्हा सोशोलॉजी म्हणतोय, लोक त्याला एक्सेप्ट करतायत का? सोशोलॉजीला ऍज अ विषय नाही. प्रस्थापित कधी झाला? इमाईल दुर्खाईम. आलं तुम्हाला लक्षात? हा पण त्या काळातला आहे, पुढचा आहे. अराउंड 1900च्या आसपास, 1910. मॅक्स वेबर. आलं तुम्हाला लक्षात? हे जे डेथ आहे इमाईल दुर्खाईमची, हिज सन डाईड इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर. त्याच्या सदम्याने हा पण मेला. फर्स्ट वर्ल्ड वॉर कधी आहे? 1914 1918. आलं तुम्हाला लक्षात? हे सगळं माहिती असलं पाहिजे आपल्याला. बघा, आलं तुम्हाला लक्षात? आणि हा पण त्याच काळातला आहे, वेबर. आधुनिक काळातला आहे वेबर पण. आलं लक्षात तुम्हाला? कळतंय का? समजतंय का? सो दीज आर द फर्स्ट 3 थिंकर्स. यू नो व्हॉट इज ही गोइंग टू टॉक अबाउट? स्ट्रक्चर. व्हॉट इज गोइंग टू टॉक अबाउट? स्ट्रक्चर. स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट, नॉट द पर्सन. आणि ह्याचं काम एकच होतं की सोशियोलॉजी या विषयाला प्रस्थापित करणं. आणि तिने प्रस्थापित करून दाखवलं. आता जर सोशियोलॉजी या विषयाला प्रस्थापित करायचं असेल तर हा काय करायचा? तुम्हाला इमाईल दुर्खाईम समजायचं असेल तर पुढचे 2 मिनिटं तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला सगळं समजून जाईल. तुम्हाला पुढे अभ्यास करण्याची गरज नाही. सोशियोलॉजी झालं तुमचं. आलं तुम्हाला लक्षात?
इमाईल दुर्खेमला काय करायचंय, त्याला सोशिओलॉजी या विषयाला प्रस्थापित करायचंय. तो कशात मानतोय, स्ट्रक्चर. मग तो काय करणार, सगळ्या विषय जे जे त्या काळातले प्रख्यात विषय आहेत, कुठला विषय बाळा तू, इकॉनॉमिक्स, ये इकडं, ते इकॉनॉमिक्सनी जे शिकवलं असेल त्याला थाड 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 मारणार, म्हणजे त्याला रॉंग प्रूव्ह करणार. लायकी का तुझी, चल निघ, आता मी सांगतो ते ऐक. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. सुसाईड कोणी केलंय का तुमच्यामध्ये, सुसाईड विचार आलाय कधी करण्याचा, कधी आला असेल बघ, थोडा थोडा एकदम माइन्यूट नाही, चांगलं आहे. पण सुसाईड म्हणलं, राईट, कधी विचार तरी तुम्हाला आला, कोणाकडे जाणार तुम्ही, कोणाकडे जाणार, किंवा सुसाईड नको करायला वाचण्यासाठी कोणाकडे जाणार. सो सुसाईड, स्टडी ऑफ सुसाईड शुड बी डन बी बाय विच सब्जेक्ट, कोणी केलं पाहिजे, नॅचरली सायकोलॉजिस्ट. सायकोलॉजीने केला पाहिजे, की तुमच्या मनातले विचार समजून घेण्याचे ज्याच्याकडं तज्ञ आहे तो, बरोबर आहे का नाही. सायकोलॉजीला आपण मराठीत काय म्हणतो, मानव मानस, बरोबर आहे का, म्हणजे ते काहीतरी मनातलं शिकतंय, ते त्यांनी बोलवलं इकडे इकडे, कोणाला बोललो, सायकोलॉजी. काय अभ्यास करतो तू, सुसाईड, काय तुझी थेरी सुसाईडची, बरं तिची ऐकून घेतली थेरी, मग ती थेरी तिने काय केलं, रॉंग प्रूव्ह केली. तू म्हणतो ना सुसाईड कोण करतं, ज्याला सगळ्यात जास्त एन्झायटी असते, ज्याला सगळ्यात जास्त न्यूरल डिसऑर्डर्स असतील, बरोबर आहे का ना, हेच ते म्हणणार ना, म्हणून लोक काय करतील, सुसाईड करतील. तो म्हणतो ज्यू लोकांना सगळ्यात जास्ती न्यूरल डिसऑर्डर आहे, ज्यू लोकांना सगळ्यात जास्ती छळलेलं आहे, जू, बरोबर आहे का नाही, केसातले नाही, राईट, ती केसाकडे घातलं होती, आलं लक्षात, राईट, सगळ्यात जास्ती त्यांना छळलेलं आहे. मग सगळ्यात जास्ती सुसाईड कोणी केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. का नाही केलं मग त्यांनी, सांगा बरं मग, चल निक, तुमची लायकी नाही. आता मी सांगतो सुसाईड कोण करतं समाजात, मी म्हणजे मी नाही, कोण, इमाईल दुर्खाई. तो सांगतो द स्ट्रक्चर ऑफ द सोसायटी डिसाइड्स, द स्ट्रक्चर ऑफ द सोसायटी डिसाइड्स who will do the suicide and who will not do the suicide, and how many people in the society will do the suicide. कोण डिसाइड करणार आहे, सोशल स्ट्रक्चर. आलं तुम्हाला लक्षात. आणि त्या सोशल स्ट्रक्चर कसं डिटरमाइन करतो तो, सुसाईडसाठी एक म्हणजे सोसायटीमध्ये रेग्युलेशन आणि इंटिग्रेशन. तो काय म्हणणार, तुमच्या सोसायटीत किती स्ट्रिक्ट रेग्युलेशन आहे, किती स्ट्रिक्ट रेग्युलेशन, म्हणजे तुम्हाला फ्रीडम एकदम कमी झाली. आणि जर रेग्युलेशन खूप कमी आहे तर फ्रीडम खूप जास्त झाली. आणि दुसरं, तुमच्या समाजात जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते किती एक दुसऱ्याशी काय आहेत, इंटरलिंक्ड आहेत, इंटिग्रेटेड आहेत, त्याच्यावरून सुसाईड डिसाईड होणार. एक्झाम्पल बघू आपण. तिने डायरेक्ट असं काय काढला, ग्राफ काढला बघा, सायंटिफिक. आलं तुम्हाला लक्षात. आजचा समाज तो एक्सप्लेन करू शकतो, आजचा समाज, म्हणून सुसाईडवरती आज पण आपण अभ्यास करतोय. कसं, हे बघा आजचा समाज कसा आहे, आज रेग्युलेशन समाजात जास्त कमी आहे. सांगा बरं, पहिल्याच्या काळापेक्षा कंपॅरिझननी बघा तुम्ही, 100-200 वर्षापूर्वी रेग्युलेशन कसे होते, म्हणजे वैयक्तिक जीवनावरती सगळे निर्णय, रेग्युलेशन, कायदे, बरोबर आहे का नाही, जाती व्यवस्थाचे असतील, सामाजिक कायदे, फक्त आपण ऑफिशियल कायदे नाही बघत, सगळेच सामाजिक कायदे, सगळे रेग्युलेशन जास्त होते कमी होते. आता तुम्हाला काय जास्त आहे तुमच्याकडे, आता फ्रीडम. म्हणजे रेग्युलेशन कुठे झालं, रेग्युलेशन कुठे आहे, इथं कमी आहे ना, रेग्युलेशन कमी आहे. आणि इंटिग्रेशन इन द सोसायटी आज कसं आहे, आज तुमचे बघा, तुमच्या वडिलांचे जेवढे मित्र होते, तुमच्या आजोबांचे जेवढे मित्र होते, तेवढे आज सहसा जर आपण रिसर्च केलं, राईट, तर तेवढे लोकांचे मित्र नसतात. इंटिग्रेशन कसं आहे, कमी आहे. फॅमिलीमध्ये पण तुमचं इंटिग्रेशन कमी आहे, तुम्ही तेवढं काका मामा हे सगळ्यांना जवळ नसणार, जेवढे पहिलेचे पिढीचे लोक होते. ती जवळकी जी आहे ती हळूहळू काय होतीये, कमी होती. इंटिग्रेशन सोसायटी काय होते, कमी होते. तर आजची सिच्युएशन काय, रेग्युलेशन इज लो अँड यू कॅन से तुमचं जे हे आहे इंटिग्रेशन, दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी लो, दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी लो. सो विच काइंड ऑफ सुसाइड यू आर गोइंग टू डू, राईट. तुम्ही हे ऍक्च्युअली इगोइस्टिक इथं आलं पाहिजे. तुम्ही काय करणार, इगोइस्टिक सुसाइड, इगोइस्टिक. तुम्हाला इगो खूप जास्ती आहे आता, ह्यानी मला असं का बोललं, बरोबर आहे का नाही. आपण जर खूप जास्ती आपल्यावरती पहिलेपासून रूल लादले असते, मग लोकांनी काही बोललं असतं, आपलं काहीच वाटलं नसतं.
दुसरी गोष्ट, आपण जर खूप जास्ती मिसळत असतो समाजात पहिलेपासून, काका मामा मित्र मित्र, मग पहिल्यापासून आपल्या शिव्या खाण्याची आदत सवय झाली असते. म्हणजे कोण डिसाईड करते सुसाईड होणार का नाही होणार, किती लोकांचं होणार? स्ट्रक्चर. whom did he discard? Whom did he discard? Psychologist. That is why he proved that sociology is a subject which is required in today's world, because it is the social structure which decides everything. So I am not going to study the individuals. I am going to study what? Structure. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर? मग वेबर इंडिव्हिज्युअल, आणि वेबरचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय आहे स्टडीमध्ये? रॅशनलिझम. रॅशनलिझम तो काय म्हणतो? कॅपिटलिझम हे एक्सप्लॉइटेटिव्ह नाही. कॅपिटलिझम इज द बेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलिझम. द बेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलिझम इज कॅपिटलिझम. द बेस्ट फॉर्म ऑफ रॅशनलिझम इज ब्युरोक्रेसी. मग तो आपली जी ब्युरोक्रेसी आजची नोकरशाही, तुम्हाला जे ब्युरोक्रॅट बनायचं आहे, आर एंटायर मॉडेल ऑफ ब्युरोक्रेसी इज बेस्ड ऑन वेबेरियन मॉडेल. त्याला काय म्हणतात? वेबर. मग ते आपण अभ्यास करणार. वेबर आपल्याला शिकवतो व्हॉट इज पॉवर. वेबर आपल्याला शिकवतो व्हॉट इज अथॉरिटी. वेबर आपल्याला शिकवतो व्हॉट इज डॉमिनेशन. आलं तुम्हाला लक्षात? व्हॉट इज पॉवर? कोण सांगेल मला पॉवरची परिभाषा? पॉवर म्हणजे काय? बघा, ह्यांनी का सोशोलॉजी एस्टॅब्लिश केलं? पॉवर हा जो विषय आहे तो कोण अभ्यास करायचा? पहिले पॉलिटिकल सायन्स. का? कारण की लोकांना काय वाटायचं, पॉवर कुठे आहे? पॉवर इज विथ द गव्हर्नमेंट. पॉवर इज, काही गव्हर्नमेंट कडे पॉवर आहे, लोकांना असं वाटायचं. बरोबर आहे का नाही? सगळी सत्ता कोणाच्या हातात आहे? बरोबर. म्हणलं थांबा जरा, मी सांगतो तुम्हाला पॉवर काय. वेबरनी कन्सेप्ट चेंज करून टाकलं पॉवरचा, की इट इज नॉट इन ओनली द हँड्स ऑफ द गव्हर्नमेंट. फर्स्ट यू अंडरस्टँड व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ पॉवर. राईट. सो व्हॉट इज पॉवर? कोण सांगेल मला? हातवरती करा. So ability to make someone do something which he or she does not want to do. त्यांना नाही जरी करायचं तरी ते करतात. तो काय? पॉवर. वेबरनी सांगितलं तुम्हाला. मग फक्त पॉवरला थांबला नाही तो. मग त्यांनी पुढची संकल्पना दिली. कुठली संकल्पना दिली त्यांनी? कुठली संकल्पना दिली त्यांनी? अथॉरिटी. अथॉरिटी. सो व्हॉट इज अथॉरिटी? पॉवर प्लस लेजिटिमसी. लेजिटिमसी म्हणजे काय असतो? इंग्लिश शब्दाचा अर्थ कोण सांगेल? हातवरती कर. लेजिटिमसी, वैधता. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही स्वीकारलं, यू आर एक्सेप्टिंग इट. एक्सेप्टन्स. somebody has got the power and you accept his or her power, that is you are giving legitimacy to him. Are you understanding? Then when power plus acceptance comes, it becomes authority. मग तो तिथे थांबत नाही. तो म्हणतो जगात 3 प्रकारची अथॉरिटी आहेत. 3 प्रकारची अथॉरिटी म्हणतो तो. एक प्रकारची अथॉरिटी महात्मा गांधी. त्यांच्याकडे पद होतं का? पद होतं महात्मा गांधींकडे. कुठलं? मग महात्मा गांधी म्हणले की आता आपलं काय करायचंय? आपल्याला आता सॉल्ट मार्च करायचं आपल्याला. आता लोक चालायला लागली. त्यांच्याकडे पद होतं, पण पॉवर होता. त्यांनी सांगितलं, लोकांनी केलं. ॲबिलिटी टू मेक अदर्स डू व्हॉट यू वॉन्ट. प्लस लोकांनी त्याला स्वीकारलं. हा कुठला पॉवर आहे? वेबरनी सांगितलं आपल्याला. कुठला पॉवर आहे हा? वेबर म्हणतो कॅरिझमॅटिक पॉवर. त्या माणसाकडे काय? करिझमा. त्या माणसाकडे काय? करिझमा. मॅग्नेटिक आहे तो पर्सन. लोक आकर्षित होतात त्या माणसाकडे, म्हणून त्या माणसाचं ऐकतात. कसला पॉवर आहे हा? कॅरिझमॅटिक पॉवर. आहे का नाही? कॅरिझमॅटिक पॉवर नाही म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? कॅरिझमॅटिक अथॉरिटी. अथॉरिटी. आलं तुम्हाला लक्षात? मग तुमच्या घरी तुमचे आजोबा असतील समजा. आजोबांनी सांगितलं, जा रे बेटा जरा पाणी घेऊन ये. तू घेऊन येणार का बाळा? का? 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 पॉवर आहे. त्यांना जे होतं त्यांनी केलं, प्लस तुम्ही एक्सेप्ट पण केलं तो पॉवर. का? का? इट इज ट्रॅडिशनल पॉवर. एल्डर आहेत ते. ट्रॅडिशनल पॉवर. कल्चर आहे ना आपलं, की रिस्पेक्ट द एल्डर्स. बरोबर आहे का नाही? त्यांनी काही जर फालतू सांगितलं तरी तुम्ही करणार ते. का? त्याला लॉजिक लावलं का तुम्ही? नाही. यू जस्ट सेड मोठे ते एल्डर्स आहेत, दॅट्स इट. नो लॉजिक. ट्रॅडिशनल पॉवर. आलं तुम्हाला लक्षात?
असं म्हणतो ट्रॅडिशनल अथॉरिटी म्हणलं पाहिजे. आणि लेटेस्ट आत्ताची जगातली अथॉरिटी कुठली आहे? रॅशनल अथॉरिटी. तुम्ही त्याला एक्सेप्ट का करता त्या पॉवरला? बिकॉज देर इज लॉजिक इन इट. दॅट इज ब्युरोक्रेसी. दॅट इज ब्युरोक्रेसी. तुम्ही आय एस झाला, बरोबर आहे का नाही? आणि आय एस झाल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला डिस्ट्रिक्टसाठी. आता ते पुणे डिस्ट्रिक्टमध्ये निर्णय घेतलेला आहे की पाणी अल्टरनेट दिवस येणार. लोकांनी काय एक्सेप्ट केलं? नाही, लोकांनी एक्सेप्ट केलं बिकॉज एक तर आय एस आहे. तो आय एस कशामुळे झाला? मेरिट, रॅशनॅलिटी ना, मेरिट. आणि आय एस झाला तो रूल्स रेग्युलेशन प्रमाणे काम करतोय. पोझिशन, त्याला पोझिशनला रूल्स रेग्युलेशन आहे. त्या रूल्स रेग्युलेशन आपण काय केलेले? स्वीकारलेले आहेत. सो दिस काइंड ऑफ अथॉरिटी इज व्हॉट? रॅशनल अथॉरिटी. कळते का तुम्हाला? सो रॅशनल अथॉरिटी इज नथिंग बट ब्युरोक्रेसी. कळतंय का? आणि बाकीचे पण जबरदस्त फंडे दिलेत या भाऊंनी, वेबर, ते आपण अभ्यास करणार. आणि हे सगळे लक्षात घ्या, हे सगळे फंडे आहेत ना, आज आपण अंमलात आणतोय, वापरतोय, म्हणून यांना अभ्यास करतोय. हे कुठं असं विचारच करायचा नाही आपण की सर हे काय शिकवतो तुम्ही थेरॉटिकली. थेरॉटिकल नाहीच आहे. आज ब्युरोक्रेसी त्यावरती चाललेली आहे. आज विचार करा, तुम्ही कधी असा विचार केलाय का पॉवर म्हणजे काय, डॉमिनेशन म्हणजे काय? याचा कधी तुम्ही विचार केलेला आहे का? राईट, यू हॅव नॉट थॉट अबाउट इट. आर यू अंडरस्टँडिंग? यू हॅव नॉट थॉट अबाउट इट, बट दिस पीपल गिव्ह अस क्लॅरिटी अबाउट इट. हर्षिता, प्रियंका, आर यू विथ मी? सौरभ, क्लिअर? ओके. मग अजून कोण थिंकर आहेत आपले? मग आता हे सगळे अमेरिकन थिंकर येणार. हे सगळे 20th सेंचुरी मधले आहेत. राईट. पहिला कोण आहे? पार्सन. पहिला कोण आहे? पार्सन. हा काय ट्राय करणार? हा काय ट्राय करणार? पूर्ण समाजाला समजण्यासाठी तो ट्राय करणार आपण एक सिस्टम बनवू. काय बनवू आपण? एक मॅक्रो अंडरस्टँडिंग सिस्टम बनवू. सिस्टम ग्रँड थिअरी देणार. ग्रँड थिअरी म्हणजे त्याला तो इन्स्पायर्ड कुठनं असणार? हा भाऊ इन्स्पायर्ड कुठनं असणार? हा बघा, हा इकडनं आहे. हा म्हणतोय मॅक्रो, हा म्हणतोय मायक्रो अभ्यास करा, बरोबर आहे का नाही? व्यक्तीला अभ्यास करा. हा म्हणणार मी सगळंच अभ्यास करतो, मॅक्रो प्लस मायक्रो. आणि काय देतो? ग्रँड थिअरी. हाऊ डज दिस सिस्टम वर्क? हाऊ डज दिस सिस्टम वर्क? अरे तुम्हाला लक्षात, तर ते ट्राय करायला बघणार तो कोण? पार्सन्स. ग्रँड थिअरी. समाज कसा चालतो, समाजाला चालण्यासाठी काय काय घटक गरजेचे आहेत. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो दिस सोसायटी इज वर्किंग स्मूथली ना. देर इज coordination in this society. There is some kind of stability in this society. So why there is stability? Why there is coordination? I will explain you through systems theory. Are you understanding this? So I will integrate both micro and macro into the system. Are you understanding this? तर ते सिस्टम्स theory आपण अभ्यास करणार. मग हा त्याचा शिष्य, आणि आपला शिष्यच आपल्या सगळ्यात मोठा टीकेदार असतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही माझी सगळ्यात जास्त टीका कोण करणार? माझी तुम्हीच. आलं का लक्षात तुम्ही? राईट. तर हा तिची टीका करतो, कसली ग्रँड थिअरी भाऊ, अक्कल आहे का तुला? राईट. तर हा कुठं जाणार? मिडल रेंज थिअरी. ग्रँड थिअरी देऊ नका, पूर्ण जगासाठी थिअरी देऊ नका, जगाच्या समाजासाठी थिअरी देऊ नका. कुठला तरी एक छोटा समाज अभ्यास करा, त्याच्याबद्दल थिअरी द्या. सो मिडल रेंज थिअरी. आलं तुम्हाला लक्षात? काय देणार हा? मिडल रेंज थिअरी. आलं तुम्हाला लक्षात? आणि हा जो आहे, हा ह्याच्या मिड, ह्याच्या थिअरीला काय म्हणलं जातं? सोशल सायकोलॉजिकल थिअरी. सोशल सायकोलॉजिकल थिअरी हा कशावरती फोकस करतो? हा कशावरती फोकस करतो की हाऊ डज सेल्फ कसा बनतो? सेल्फ कसा बनतो? मग हा आपल्याला शिकवणार. हा आपल्याला शिकवणार की सेल्फ कसा बनतो. सेल्फ दोन गोष्टींनी बनतो, आय प्लस मी. तो म्हणतो सेल्फ इज मेड फ्रॉम आय प्लस मी. आय म्हणजे काय? आय म्हणजे काय? माझी ओरिजिनॅलिटी ती आय म्हणजे. आता माझी ओरिजिनॅलिटी काय म्हणतीये की से फॉर एक्झाम्पल तुम्हाला शिव्या विव्या देऊन कसं पण कुठल्या पण भाषेत पण हे सगळं करायला लावणार मी. पण मी म्हणजे काय? एक सामाजिक बंधन आहे माझ्यावरती. शिव्या दिल्या तर बाबा मुलींना वाईट वाटत, बरोबर आहे का नाही? आणि त्यापेक्षा वाईट तर मुलांना वाटत. आजकाल मुलंच जास्ती सॉफ्ट झालेत.
आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून मी काय नियंत्रण ठेवतो माझ्यावरती. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे. नाहीतर माझ्या शाळेच्या मित्रांना, कॉलेजच्या मित्रांना समजवत असलं तर कसं समजवलं असतं मी इकडे? बस. तुला समजवतो मी. कळत नाही तुला? 2 शिव्या दिल्या असत्या, 2 कानाखाली दिल्या असत्या. पण हे करू शकतो ना तुमच्याबरोबर. सो आय इज माय ओरिजिनल आणि मी इज व्हॉट सोसायटी इज एक्सपेक्टिंग मी टू डू. आणि या दोघांचे कॉम्बिनेशन डायलेक्टिक्स कंटिन्यू चालू राहणार आणि काय बनणार? सेल्फ. मग हे आपल्याला समजवतो की सेल्फ कसा बनतो. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? सो ही इज टेकिंग सोशियोलॉजी मोर क्लोजर टू व्हॉट? सायकोलॉजी. सायकोलॉजी. आर यू अंडरस्टँडिंग दिस? एवढं 6 थिंकर आहेत. दॅट्स इट. दॅट्स इट. आणि एकदम सोपे थिंकर आहेत. काहीच नाही यांच्यामध्ये. दमच नाही. आर यू अंडरस्टँडिंग दिस? मी जी ही मिडल रेंज थेरी सांगितली, हा काय स्टडी करतो? अमेरिकन सोसायटी. काय स्टडी करतो? हा अमेरिकाचा आहे, तर काय स्टडी करणार? अमेरिकन सोसायटी. बरोबर आहे का नाही? आणि हे अमेरिकन सोसायटी अभ्यास करून, राईट, अमेरिकन सोसायटीचं स्ट्रक्चर अभ्यास करतो हा आणि म्हणतो या स्ट्रक्चर मध्ये स्ट्रेन आहे. स्ट्रेन म्हणजे काय? ताण, तणाव. या स्ट्रक्चर मध्ये गडबड आहे आणि या स्ट्रक्चर मध्ये गडबड आहे म्हणून काय होतं? डिव्हियन्स. म्हणून काय होतं? डिव्हियन्स, विचलन. डिव्हियन्स म्हणजे काय? डिव्हियन्स म्हणजे काय? माणसाला अपेक्षित स्ट्रेट जाणं, पण काय होतं थोडा, राईट, त्याच्या पाथवरनं तो भटकतो, डिव्हिएट होतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे समाजात समाजात क्राईम का होतो? ती थेरी हा देणार आणि त्या थेरीला काय म्हणणार? स्ट्रक्चरल स्ट्रेन थेरी. त्या थेरीला काय म्हणणार? डिव्हियन्स थेरी. खूप सोपं आहे, काहीच नाही रे, एवढं सोपं आहे. काय म्हणतो तुम्हाला सांगतो. स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं. बरोबर आहे. स्ट्रक्चर म्हणजे काय? हा म्हणतो स्ट्रक्चर म्हणजे समाजाने तुम्हाला एक ढाचा दिला. ढाचामध्ये 2 गोष्टी दिले अमेरिकन स्ट्रक्चरनी. एक म्हणजे काय दिलं? गोल. आणि दुसरं काय दिलं? माध्यम. ते गोल कसे अचीव करायचे. आता बच्चे बच्चे को पता है. तुम्ही जर अमेरिकाला गेला तर तिकडं व्हॉट इज द गोल गिवन बाय द सोसायटी? व्हॉट इज वाय यू कॅन से व्हॉट इज द मेन थिंग फॉर अमेरिकन्स? रेज हँड्स. रेज हँड आन्सर. अमेरिकामध्ये तुम्ही जर गेला, अमेरिकन लोकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? हात वरती करा. हात वरती करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? पैसा. अमेरिकेमध्ये प्रख्यात काय? द अमेरिकन ड्रीम. अँड दिस गाय इज द प्रोडक्ट ऑफ अमेरिकन ड्रीम. मर्टन. हा मर्टन इमिग्रंट फॅमिली मधला आहे. अमेरिका जातो अँड ही मेक्स इट बिग देअर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सो अमेरिकामध्ये द अमेरिकन ड्रीम काय? एनी बडी कॅन बिकम रिच. आर यू अंडरस्टँडिंग? सोशल मोबिलिटी. अँड इट इज ग्लोरियस टू हॅव अ मॅन्शन ऍट द बेवर्ली हिल्स. म्हणजे बेवर्ली हिल्सचा जर बंगला असेल, राईट, त्याला मान सन्मान दिला पाहिजे. मोठी गोष्ट केली त्यांनी. आलं तुम्हाला लक्षात? आपली सोसायटी तशी आहे का? आपली सोसायटी कन्फ्युज्ड आहे म्हणून आपण पुढे जात नाही. पैसे कमवू का धार्मिक गोष्टी करू का स्पिरिच्युअलिझम करू? मधीच सकाळी 7 वाजता आस्था चॅनल लागतंय. बरोबर आहे का नाही? आणि रात्री 9 वाजता वेगळंच चॅनल लागतंय. करू काय? टीव्ही तोच. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आपली सोसायटी कन्फ्युज्ड आहे. पण यांची सोसायटीमध्ये क्लॅरिटी आहे. इज्जत कधी आहे माणसाला? काय कमवलं तर? पैसा. आणि ते पैसे कसे कमवायचे? त्यासाठी माध्यम दिलेले आहेत. एज्युकेशन करा, हार्डवर्क करा, लोन घ्या. बरोबर आहे का नाही? तर हा समाजाने काय दिला? समाजाने काय दिला? स्ट्रक्चर. बरोबर आहे का नाही? स्ट्रक्चर दिला. जो हा स्ट्रक्चर फॉलो करणार तो डिवेट नाही होणार. जो हा स्ट्रक्चर फॉलो करत नाही तो डिवेट होणार. आणि हा स्ट्रक्चर कोण फॉलो करू शकत नाही? ज्याला पैसा कमवायचा आहे पण तो राईट मीडियम फॉलो करत नाही, मीन्स फॉलो करत नाही. म्हणजे काय? गँगस्टर, जे ड्रग विकतात, चोरी चकारी करतात, मर्डर करतात. डिव्हियन्स थेरी सांगितली. काय मोठी गोष्ट आहे? तो म्हणतोय दिस इज नॉट अ ग्रँड थेरी. पूर्ण जगासाठी सांगू शकत नाही, जागतिक समाजासाठी सांगू शकत. मी फक्त कोणासाठी बोलतोय? अमेरिकन सोसायटी. देअर फॉर माय थेरी इज मिडल रेंज थेरी. ही इज अ क्रिटिक ऑफ होम?
यांनी काय दिलं, वन थिअरी विच कॅन एक्सप्लेन ऑल सोसायटी. समजतंय का, थोडं थोडं कळतंय का, बरोबर आहे का नाही, एवढं जरी तुम्हाला समजलं का नाही समजत आहे? कितना समझ में, कितना परसेंट समझ में आ रहा है आप? 80%. तुला 90, 95 तुला बाळा, 85 तुला किती कळतंय? 80. प्रभात 100 कोणाला कळतंय? 100, 100 कोणाच कळत नाही. कळतंय बाळा, ये तूच घे लेक्चर, मलाच कळत नाही 100. बरोबर आहे का नाही, राईट. तो मटन काल का तुम्हाला, राईट. मीड काल का तुम्हाला, मीड काय म्हणतोय, ही इज ट्राईंग टू जस्ट, मीडचा सिलेबस बघा, सिलेबस सिलेबस बघा, सिलेबस. असं असाइनमेंट तेच आहे, पेपर 1 पूर्ण लिहून आणायचं आपल्याला. सिलेबस उघडा, सिलेबस उघडा, सिलेबस नाही आपल्याकडे, सिलेबस नाही तर मग बसले कशाला तुम्ही इकडे, सिलेबस उघडा. आतापर्यंत जेवढं झालं त्याचं सिलेबस बघा. मी तर उघडणारच नाही सिलेबस तुमच्याकडे. आजचा असाइनमेंटच ते आहे. उद्या जर पेपर 1 लिहून नाही आणला, सिलेबस मध्ये पाठ करून नाही आला तर यूज नका, फक्त फीस भरायला जावा. काय मीड बद्दल बाळा? सेल्फ अँड आयडेंटिटी, दॅट्स इट. सेल्फ कसा बनतो, आता तुम्हाला समजलं कसा बनतो. आय अँड मी. आय कोण आहे? आय सेल्फ नाही म्हणता येणार ना, आय प्लस मी इज इक्वल टू सेल्फ. तर आय, आय म्हणजे कोण आहे? स्पॉन्टेनियस मी. स्पॉन्टेनियस आहे ना तो, स्पॉन्टेनियस म्हणजे माझा तो ओरिजिनल आहे, ओरिजिनॅलिटी. आणि मी म्हणजे काय दिलं इथं बघा, सोशलाइज्ड. सोशलाइज्ड आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. म्हणजे जी मला सोसायटी सांगते, सोसायटीने रूल्स रेग्युलेशन लावलेत, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सोसायटीने रूल रेग्युलेशन लागलेत म्हणून तुम्ही असे कपडे घालून आलेत. नाही तर गोवाला तुम्ही बीच वरती असणार, काय काय घालणार? तो हसतोय, काहीच घालणार नाही सर. सोसायटी नाही ना म्हणून असे कपडे घालून आला ना तू इकडं, बरोबर आहे का नाही? नाही तर तू एकदम रिलॅक्स मध्ये फिरला असता. येस और नो. आय आणि मी ह्याचं इंटरॅक्शन होतं आणि काय बनतंय? सेल्फ. आता ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला अजून शिकायला लागेल, पण एवढं बस हेच आहे सोशलॉजी, काहीच नाही. क्लिअर. सिलेबस बघितला का सगळ्यांनी? हम्म. पार्सनचं काय समजलं नाही? ते समजण्यासाठीच लेक्चर करायचं आपलं पुढं. पण आता फक्त एक ओळ समजून घ्या. एक ओळ काय, ही जस्ट वॉन्ट्स टू एक्सप्लेन, ही जस्ट वॉन्ट्स टू से, म्हणजे जे दुर्खामी सांगितलं ना, कायदा आहे कायदा सोसायटीमध्ये, तो काय म्हणतोय, पूर्ण सोसायटी, सगळ्या देशातली सगळे सगळे लोक, सगळी सोसायटी एकच सिस्टम मध्ये चालतीये. आणि ते सिस्टम काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न यांनी बनवलेला आहे. म्हणून ह्याच्या थिअरीला काय म्हणलं जातं? सिस्टम थिअरी. ह्याच्या थिअरीला काय म्हणलं जातं? ग्रँड थिअरी. म्हणजे इंडियन सोसायटी, अमेरिकन सोसायटी, चायनीज सोसायटी, दे आर नॉट वर्किंग डिफरंटली, दे ऑल आर वर्किंग अंडर वन सिस्टम. अँड दॅट सिस्टम आय एम गोइंग टू टेल यू व्हॉट इज दॅट सिस्टम. तसं पार्सन बोलला. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? आर यू अंडरस्टँडिंग दिस? आणि इन दॅट सिस्टम व्हॉट डिड ही ट्राय टू डू? ही ट्राय टू मर्ज बोथ द अर्लियर अप्रोचेस. दुर्खेमचा अप्रोच कुठला होता? मॅक्रो स्ट्रक्चर. आणि वेबरचा अप्रोच कुठला होता? मायक्रो. मग तो म्हणला त्या सिस्टम थेरीमध्ये मी तुम्हाला सांगणार दोघांचं महत्व आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे? आर यू अंडरस्टँडिंग दिस? तो काय म्हणला, इकॉनॉमिक्स मध्ये, इकॉनॉमिक्स जेव्हा तुम्ही अभ्यास करता, मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही आहे ना इकॉनॉमिक्स, तसं सोशलॉजीमध्ये पण दोन्ही महत्वाचे आहेत, मायक्रो आणि मॅक्रो. आणि ते सगळं इंटिग्रेट करून मी तुम्हाला एक सिस्टम म्हणून देणार. ही ती सिस्टम आहे, या सिस्टम प्रमाणे सगळे समाज चालणार. फक्त समाज सोडा, समाजामधले जे सोशल इन्स्टिट्यूशन असतात, फॅमिली, समाजमध्ये सोशल इन्स्टिट्यूशन आहे, एज्युकेशन, एज्युकेशनमध्ये युपीएससीने प्रश्न विचारला एकदा सोशल पार्सन मध्ये, की पार्सनची जी थेरी आहे, सिस्टम्स थेरी, ती तुम्ही कुठे अप्लाय करून दाखवा? युनिव्हर्सिटीला. मग युनिव्हर्सिटीला तुम्ही काय पकडलं? एक सिस्टम. बरोबर आहे का नाही? आणि त्यांनी जी सिस्टम थेरी सांगितलेली आहे ती तिथं तुम्हाला अप्लाय करायला लावली त्यांनी. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? क्लिअर. मग ते आपण शिकू काय ती सिस्टम थेरी, सोपं आहे.
हे बघा काय म्हणतोय तो, सोशल सिस्टीम, सामाजिक एक व्यवस्था आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं मॅक्रो झालं, पण लोकांकडे पण चॉईस आहेत कसं वागायचं. ते चॉईस म्हणजे काय, व्हेरिएबल. बरोबर, मग त्यामध्ये तो पॅटर्न व्हेरिएबल सांगतो, ते पण आपण बघूयात तेव्हा काय. सो मायक्रो प्लस मॅक्रो त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे. मग आता पुढचा विषय आला, सगळ्या समाजामध्ये नेहमी काय असते, स्तरीकरण, गतिशीलता, स्ट्रॅटिफिकेशन, मोबिलिटी. सगळ्या समाजात असा एकही समाज नाही जिथं स्तरीकरण नाही. आहे का असा कुठला समाज, आहे का असा कुठला समाज? कार्ल मार्क्सनी आदर्श दिला होता. कार्ल मार्क्सचा समाज कसा होता? कार्ल मार्क्स अल्टिमेटली कुठे घेऊन जाणार होता आपल्याला? व्हॉट वॉज द एम ऑफ कार्ल मार्क्स? फायनली वेअर वी वॉन्ट टू गो? मित्रांनो, हा शब्द आपल्या GS1 मधला आहे. कम्युनिझम आणि कम्युनॅलिझम हे दोन्ही शब्द GS1 मध्ये आहेत, माहिती का तुम्हाला? सिलेबस पाठ नसेल ना, लायकी नाही आपली. बरोबर आहे का नाही? तुमच्याबद्दल मला वाईट वाटत नाही, तुमच्या आई वडिलांबद्दल लय वाईट वाटतं. तुमचं जेव्हा सिलेबस पाठ नसतो ते बघून फसवणूक करता तुम्ही आई वडिलांची, किंवा मी काय करायला चालले तिथं UPSC, सिलेबस पाठ नाही मला. काय मोठी मोठी तुम्ही गोष्ट करता. आहे का कम्युनिझम, आहे का GS1 मध्ये? सुहानी आहे का GS2 मध्ये? आणि कम्युनलिझम आहे का दोन्ही आहेत? शुअर नाही बाळा तू. पाठ करा, पाठ, सिलेबस. नाही तर काहीच होणार नाही बाळा जीवनात, लक्षात ठेवा. राईट, आई वडिलांसाठी करा, माझ्यासाठी ना करू. कम्युनिझम काय? कम्युनिझम इट इज अ क्लासलेस सोसायटी. क्लासलेस सोसायटी म्हणजे काय? सगळे इक्वल आहेत, इक्वल, ऑल आर इक्वल. नो रिच, नो पुअर, नो हॅव, नो हॅव नॉट्स. क्लासलेस सोसायटी. अँड इट इज अ स्टेटलेस सोसायटी. स्टेटलेस सोसायटी. कालच मी हिस्ट्रीचं पहिलं लेक्चर घेतलं कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचमध्ये, बरोबर आहे का नाही? मी तेव्हा मार्क्सिस्ट हिस्टोरियन काय असतात ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. व्हॉट डू दे डू, विल एक्सप्लेन मी. बघा तुम्हाला सांगितलं सिस्टम प्रमाणे चाला. तुमचं जे झालेलं जर तुम्हाला येत नसेल, आपली लायकी नाही. आपण इथं बसलेलो आहे UPSC पास करण्यासाठी नाही, आपण इथं बसलोय UPSC ला डॉमिनेट करण्यासाठी. पहिल्या 5 मध्ये, पहिल्या 10 मध्ये जर रँक आला नाही तर आपली लायकी नाही अभ्यास करण्याची. फर्स्ट 10 मध्ये आला पाहिजे, फर्स्ट 5 मध्ये आला पाहिजे, त्या एमनी तर बसलं पाहिजे. मग मी जे शिकवलंय ते जर तुम्हाला उत्तर देता आलं नाही तर जन्म देणार नाही. तुम्हाला त्याच्या पलीकडे जायचंय. मी शिकवल्याच्या पलीकडे जायचं तुम्हाला. तर माझं शिकवलेलं जर तुम्हाला येत नसेल, कशाला बसता इथं? बोला. मार्क्सिस्ट, हा बोल बाळा. व्हेरी गुड पूर्वा. इकॉनॉमिक अप्रोच, इकॉनॉमी फर्स्ट. काय तिथं? इकॉनॉमी फर्स्ट. म्हणजे एव्हरीथिंग हॅपन्स फ्रॉम विच पर्स्पेक्टिव्ह? इकॉनॉमिक्स पर्स्पेक्टिव्ह. बरोबर आहे का नाही? तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं रिलेशन कशावरनं ठरतंय? इकॉनॉमी. आई वडिलांनी तुम्हाला पैसे दिले क्लास करण्यासाठी, आई वडील चांगलेत. बरोबर आहे का नाही? आई वडिलांनी तुम्हाला पैसे दिले नाही, आई वडील खराब झाले. ताणतणाव झाला तुमच्या रिलेशनमध्ये. एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन व्हॉट? इकॉनॉमी. ते इकॉनॉमिकल अँगलनी विचार करतात सगळ्या गोष्टी मार्क्सिस्ट. त्याचं म्हणणं काय, आपण मार्क्स जेव्हा अभ्यास करणार, हा तुमचा सोसायटी, सोसायटी बेस, पाया, इन्फ्रास्ट्रक्चर, काही त्याला शब्द वापरा. सोसायटीचा पाया, ज्याच्यावरनं पूर्ण सोसायटी उभी आहे, उभी आहे, उभी आहे, तो पाया काय? इकॉनॉमी. आपण 5 प्रायमरी सोशल इन्स्टिट्यूशन बघितले, बघितले काय बघितले? त्यातलं इकॉनॉमी आहे ना. हा म्हणतो पाया इकॉनॉमी आहे, आणि बाकी सगळे इन्स्टिट्यूशन इकॉनॉमी डिसाइड्स. दिस इज ऑल सुपरस्ट्रक्चर. सुपरस्ट्रक्चर म्हणजे वरची बिल्डिंग. ही बिल्डिंग कशी असणार हे सगळं कोण ठरवणार? इकॉनॉमी. आणि त्या सुपरस्ट्रक्चर मध्ये काय असणार? बाकीचे सोशल इन्स्टिट्यूशन. काय काय असणार सांगा बरं तुम्हीच? फॅमिली. अजून काय असते? एज्युकेशन. अजून काय असते? हा, फॅमिली, रिलीजन, पॉलिटी, एज्युकेशन. Everything is going to be decided by whom? Economy. If the economy is capitalist economy, the education is going to be such who would support the capitalism.
If the economy is capitalist economy, the religion would be such who would support capitalism, because the religion is produced by capitalism. Are you understanding this? If the economy is capitalism, the political structure would be such which would support capitalism. आजचं पॉलिटिकल स्ट्रक्चर बघा, करते का नाही सपोर्ट कॅपिटलिझमला? आणि कुठल्या कॅपिटलिझम सपोर्ट करते? जे ऑलरेडी कॅपिटलिस्ट भारी त्यांनाच क्रोनी कॅपिटलिझम म्हणतात त्याला. क्लिअर आहे का नाही? तर काल मग जे बोललेलं आहे, तुझी ब्युटी काय माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहिती का जीवनात, आता तुम्ही खूप सारे, मी काय तुमच्या जीवनात पहिला शिक्षक आहे का? पहिला शिक्षक आहे का मी जीवनात? आणि मी शेवटचा पण नसेल शिक्षक तुमच्या जीवनात. तुमच्या जीवनात खूप शिक्षक झाले, पण तुमच्या जीवनात तुम्हाला थोडे शिक्षक आठवणार. कोण आहे तुमचा फेवरेट शिक्षक? नेहा? अशोक सर. का? का? स्टडीजच्या पलीकडे कुठला विषय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडायचा शाळेत बाळा? हिस्ट्री अँड मॅथ्स. का? हिस्ट्री शिक्षक भारी होते का? बंगाल होते? मॅथ्स? See, who you would love or who you would always remember is the person who can make things simple. Are you understanding this? तर जीवनात 99% जनता जी आहे रस्त्यावरची, तिला डोकं वापरायला आवडत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून ती रस्त्यावरती आहे. तिला काय वापरायला आवडत नाही? डोकं वापरायला आवडत नाही. तुम्ही विचार करा, सोशल मीडिया, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, सगळ्यात जास्त रील कुठले चालतात? जे सगळ्यात फालतू असतात. त्यात डोकंच वापरायचं नसतं बघा. तुम्ही जर काय लय बोलबच्चन टाकले डोक्यावाले, ते जास्ती लोक नाही बघणार, ताण होतो डोक्याला. एज्युकेशन रील टाका बरं तुम्ही, एखादं मिलियन पोचल. बट कॅरी मिनॅटी बघा. मला ऍक्च्युली ना ते माझं प्लॅनिंग होतं, कॅरी मिनॅटीच बनायचं होतं मला. ते माझं आहे. आर यू अंडरस्टँडिंग दिस? त्याला किती व्ह्यूज भेटतील? त्याला 50 मिलियन तर असेच भेटतील त्याला व्ह्यू. अरे तुम्हाला म्हणजे people like what is in their comfort zone. What is in their comfort zone? Easy things. So who would be appreciated the most? Who makes the things easy? Are you understanding this? You like that kind of people who would make things easy for you, so that you don't go out of your comfort zone. Why are you here? You could have studied all this thing on your own, but that would have taken more time, more efforts to go out of your comfort zone. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? कार्ल मार्क्सने काय केलं? जी रियालिटी आहे, रियालिटी इज व्हेरी कॉम्प्लेक्स. नोबडी नोज व्हॉट इज द रियालिटी. बट त्यांनी ते रियालिटी ना, रियालिटी एवढी सिंपल करून टाकली, म्हणून ते झपाट्याने स्प्रेड झालं. ते झपाट्याने. आलं तुम्हाला लक्षात? एवढं सोपं करून त्यांनी सांगितलं. आलं, मला सांगा ना, जे कामगार आहेत ते त्या काळातले शिक्षित पण नसतील, लिटरसी पण नसेल, पण सगळे मार्क्सच्या आयडिओलॉजीनी का पेटून उठले? त्यांना कळालं काय म्हणतोय बाबा. यांनी काय फिलॉसॉफी मोठी मांडलीच नाही, एकदम सिंपल सांगितलं त्यांनी, सगळ्यात सिंपल करून टाकलं रियालिटीला त्यांनी. अरे तुम्हाला लक्षात? मार्क्सचं ब्युटी काय आहे, तेवढा फेमस काय आहे? बिकॉज ही सिम्प्लिफाईड थिंग्स लाईक नोबडी एल्स कुड. दॅट इज वाय ही इज द ग्रेटेस्ट. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. सो एवढं सिंपल केलं त्यांनी. सगळ्याच या थेरीमध्ये सिम्प्लिफिकेशन आहे. एंटायर सोसायटी इज डिसाइड बाय हुम? इकॉनॉमी. खतम. दॅट्स इट. त्या पलीकडे काहीच नाही. इकॉनॉमी डिसाइड्स एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. हिस्ट्री ऑल्सो इज डिसाइडेड बाय हुम? इकॉनॉमी. पॉलिटिक्स ऑल्सो डिसाइड बाय इकॉनॉमी. रिलिजन? इकॉनॉमी. आलं तुम्हाला लक्षात? एकदम त्यांनी ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाय कोणी करूच शकत नाही. हिस्ट्रीला, जॉग्रफीला नाही म्हणता येणार, पण हिस्ट्रीला, पॉलिटीला, कशाला पण
ह्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय कोणीच करू शकत नाही. ते सिम्प्लिफाय कोणी केलंय? मार्क्स. दॅट इज वाय ही इज द मोस्ट वर्ल्ड फेमस थिंकर. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. आता तुम्ही हिस्ट्री काल अभ्यास केला, हिस्ट्रीमध्ये पण काय अभ्यास केला तुम्ही? मार्क्सिस्ट हिस्टोरियन. तेवढा त्याचा दबदबा आहे मार्क्सचा. विचार करा. वाय? हिज पॉवर टू सिम्प्लिफाय थिंग्स. इट माइट नॉट बी ट्रू. इट इज अ पर्स्पेक्टिव्ह, बट इट इज अ पॉवरफुल पर्स्पेक्टिव्ह. अंडरस्टँड दॅट. क्लिअर आहे का? राईट. सो कार्ल मार्क्स म्हणतोय क्लासलेस सोसायटी, स्टेटलेस सोसायटी म्हणजे राज्याचीच गरज नाही. बरोबर आहे का नाही? मग फक्त त्याच्या आदर्शवादामध्ये स्तरीकरण नसणार, सरळ काय असणार? इक्वल. बाकी सगळीकडं स्तरीकरण कुठल्या कुठल्या ह्याच्यानी आहे? वंश, वांशिक ओळख, एथनिसिटी, लिंगभाव, दर्जा, क्लास, आणि आपल्याकडे काय? आपल्याकडे काय? कास्ट. कास्ट. मग आपण बघणार. आता बघा, आता बघा, तुम्ही दुर्खाइम अभ्यास केला, तुम्ही पार्सन अभ्यास केला. दुर्खाइम आणि पार्सन कुठल्या विचारधाराचे आहेत? स्ट्रक्चर मध्ये मानणार आहेत. अँड दॅट स्ट्रक्चर हॅज व्हॉट? फंक्शन. अँड दॅट इज वाय द सोसायटी इज स्टेबल. That society is stable. So what would they say? What would they say? Stratification of the society म्हणजे वर्गीकरण is a part of the structure. Is a part of the structure. And because it is a part of the structure, it has a function to play. म्हणजे त्याचं काहीतरी आपलं काम आहे, त्याची गरज आहे. गरज आहे का नाही? ते काय म्हणणार? स्तरीकरणची गरज आहे. काय म्हणणार ते? कशी गरज आहे? मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपल्याकडे जे डॉक्टर झाले, डॉक्टर होतात, नीट परीक्षा देतात किंवा जे IIT ला जातात, जेई परीक्षा देतात, बरोबर आहे? राईट. इन मोस्ट ऑफ द केसेस 99% पेपरली सोडून द्या, 99% केसेसमध्ये जे सगळ्यात टॅलेंटेड असतील तेच जाणार तिकडं. बरोबर आहे का नाही? मग स्तरीकरण झालं का नाही झालं? कोणतरी डॉक्टर झालं, कोणतरी IIT झालं, आणि तुम्ही नॉर्मल कॉलेजमध्ये गेले, तिथं एक स्तरीकरण झालं का नाही झालं? सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्ट्रक्चर? व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्ट्रॅटिफिकेशन? व्हॉट इज द फंक्शन? व्हॉट इज द फंक्शन? आयडेंटिफाय द मेरिट. रोल अलोकेशन अकॉर्डिंग टू मेरिट तुम्हाला रोल भेटते. तुम्ही जर सगळ्यात भारी केपेबल असाल, तुम्ही डॉक्टर बनताय. युपीएससी एक्झाम, तुम्ही काय इथं बसताय ती एक्झाम बिकॉज यू हॅव ट्रस्ट ऑन द एक्झाम दॅट जे सगळ्यात चांगला अभ्यास करेल प्रिलिम्सचा, मेन्सचा, इंटरव्ह्यूचा, तो काय बनणार? टॉपर. टॉप 5 मध्ये येणार, टॉप 10 मध्ये येणार. हो का नाही? म्हणजे स्तरीकरण होणार. कोण पास होणार, कोण पास होणार नाही. क्लासिफिकेशन झालं का नाही? सर्टिफिकेशन झालं का नाही? बट इट इज हॅपनिंग ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? मेरिट. And on the basis of merit, what are you getting? Role allocation. Those who are the most meritorious, what do they get? IS. So what would they say? Because it is the part of the structure, it has a function to play in the society. Are you understanding this? So हे लोक काय करतील? हे जस्टिफाय करणार. जस्टिफाय कशाला जस्टिफाय करणार? कळतंय का? कळतंय का? आणि मार्क्स त्याची कुठली थिअरी आहे? कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट. तो काय म्हणणार? स्तरीकरण कशामुळे आहे? कशामुळे स्तरीकरण? कशामुळे स्तरीकरण? कशामुळे असणार? हा हा ओनरशिप कशामुळे आहे? पण कशामुळे? कशामुळे? बिकॉज इकॉनॉमी फर्स्ट. कॅपिटलिझम आहे म्हणून काय होतंय? हॅव्स आणि हॅव नॉट्स आहेत. जे हॅव्स आहेत ते हॅव नॉटला काय करतात? एक्सप्लॉइट करतात. सो स्तरीकरण हे काय आहे? हे नॅचरल नाहीये. स्तरीकरण काय आहे? इट इज फोर्स्ड. दॅट इज वाय वेन माय सोसायटी वुड कम, नो स्तरीकरण, क्लासलेस सोसायटी. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय? आणि वेबर, वेबर नेहमी बघा, वेबरचा जन्म झाला होता मार्क्सची टीका करण्यासाठी. वेबरचा जन्म कशासाठी झाला होता? मार्क्सची टीका करण्यासाठी. कसं असतं बघा, जीवनात खूप चांगलं असतं. एक कायदा नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर काहीच करू शकला नाही आणि तुम्हाला फेमस व्हायचंय, तो जो सगळ्यात फेमस माणूस आहे ती टीका करा. म्हणजे स्पॉटलाइट तुमच्यावरती येईल बघा. आलं लक्षात? क्लिअर आहे का नाही? आता तुम्ही काय करा, बाहेर जाऊन माझी टीका करा, मग तुम्ही फेमस व्हाल. आलं का लक्षात तुम्हाला? राईट. देर आर वेज टू गेट फेमस. वेबर गॉट फेमस इन दॅट वे.
एव्हरीथिंग वॉट द मार्क्स सेड, ही ऑलवेज वॉन्टेड टू क्रिटिसाइज मार्क्स. 50 वर्षानंतर आहे ना मार्क्सच्या, आलं तुम्हाला लक्षात, राईट. तर मार्क्स म्हणला, मार्क्सने काय केलं, सिम्प्लिफाय केलं ना, सिम्प्लिफाय. तो म्हणला सगळे सब चीजों का जड एक ही है. व्हॉट इज दॅट जड? इकॉनॉमी. इकॉनॉमी. देअरफॉर मार्क्स काय म्हणणार बघा, मार्क्स म्हणणार असला जबरदस्त आहे ना, भन्नाट आहे मार्क्सचा कन्सेप्ट. मार्क्स काय म्हणणार? सोशल स्ट्रॅटिफिकेशन ना, सोडून द्या. रेस अभ्यास करू नका, एथनिसिटी अभ्यास करू नका, जेंडर अभ्यास करू नका, कास्ट अभ्यास करू नका, काहीच अभ्यास करू नका. बिकॉज सोशल स्ट्रॅटिफिकेशन इज ओनली ऑन वन बेसिस, अँड दॅट इज क्लास. हॅव अँड हॅव नॉट. रेसमध्ये काय आहे? काळ्यांकडे नाहीये, गोऱ्यांकडे आहे. जेंडरमध्ये काय आहे? महिलांकडे नाहीये, पुरुषांकडे आहे. हॅव अँड हॅव नॉट. कास्टमध्ये काय आहे? ब्राह्मणांकडे आहे, क्षत्रियांकडे आहे, शूद्राकडे नाहीये. हॅव हॅव नॉट. कशाला हे सगळं फालतू नावं दिलेली आहेत? सिम्प्लिफाय करता. एव्हरीथिंग इज अल्टिमेटली व्हॉट? क्लास. क्लास इज बेस्ड ऑन व्हॉट? इकॉनॉमी. सिम्प्लिफिकेशन. मार्क्स एवढा बाप काय? सिम्पल. अभ्यास करण्याची गरज नाही. जेंडर फेंडर हे सगळं दुय्यम आहे. अल्टिमेटली ज्याकडे प्रॉपर्टी आहे, ज्याकडे प्रॉपर्टी नाहीये, दॅट्स इट. तोच स्तरीकरण आहे, आणि तोच स्तरीकरण मी संपवणार. क्लासलेस सोसायटी. वेबर टीका करणार, हा मूर्ख आहे, हा मूर्ख आहे. फक्त क्लासच्या वरती स्तरीकरण होत नाही. तो म्हणणार क्लास असतं स्तरीकरण. क्लासची पण परिभाषा वेगळी देणार तो. बरोबर आहे का नाही? ती परिभाषा तुम्हाला कधी सांगणार? जेव्हा तुमची फीस भरलेली असणार. आलं तुम्हाला लक्षात, राईट? क्लास. दुसरं दुसरं स्तरीकरण कशावरती येणार? फक्त क्लास नसतो, स्टेटस असतो. स्टेटस. तो काय म्हणतो बघा, आता इंडियन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की ब्राह्मण हा सगळ्यात अमीर नसेल, पण त्याकडे काय? स्टेटस. दलित किती पण वरती गेला, पण सोसायटीमध्ये स्टेटस ब्राह्मणांना जेवढं भेटणार का त्याला? इंडियन सिस्टममध्ये भेटणार नाही. आलं तुम्हाला लक्षात? आणि तिसरं, तो म्हणतो वर्गीकरण फक्त क्लास आणि स्टेटस वरती नसतं. तिसरं असतं पॉवर. पॉवर. मोदी, मोदी त्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील, तसं जर बघितलं टेक्निकली, ही इज ओबीसी. कोण आहे मोदी? ओबीसी. पण त्याकडे पॉवर आहे का नाही? येस ऑर नो? स्ट्रॅटिफिकेशन मध्ये त्याला वरती तुम्ही मानणार का नाही? सो हा म्हणतो मार्क्स येडा आहे तू. यू हॅव ओव्हर सिम्प्लिफाईड थिंग्स. स्ट्रॅटिफिकेशन इज मल्टी डायमेन्शनल. नॉट ओनली क्लास, स्टेटस अँड पार्टी. पार्टी इज पॉवर. आलं का तुम्हाला लक्षात? कळालं का? म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन हे असं शिकणार तुम्ही. काय वाटतं का? मजा येते का? का बोर वाटतं तुम्हाला? हे जे आपण आता जीवनात रोज बघतोय तेच आपण प्रॉपर समजतोय, स्ट्रक्चर्ड वे मध्ये समजतोय. लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही? म्हणून सोशलॉजी अभ्यास केल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये 100% बदल येणार. आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. मग वर्क. वर्क वर्क बद्दल जेवढं बोललो तेवढं कमी आहे का? बिकॉज वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस इन आर सोसायटी सेशन्स, की वर्क गिव्स अस व्हॉट? काय येतं वर्क? पर्पज ऑफ लाईफ. वर्क फक्त पैशासाठी करतो का आपण? वाटतं असं आपल्याला. उद्या तुम्ही भरपूर पैसे कमवले, काम करायला बंद करणार का? नाही. बिकॉज इट इज गिव्हिंग यू पर्पज इन लाईफ. सकाळी उठून करणार काय? आज सकाळी उठून 10 वाजता मला लेक्चर होतं, म्हणून मी गडबडीत आलो. नाही तर उठलो असतो. काय करू? काहीच नाही. परत झोपतो. मग परत उठलो असतो ना कधीतरी. मग आता काय करू? काहीच नाही. आता झोप पण येत नाही. मग काय करू? काय करू? काय करू? काय करू? येडा झालो असतो ना. येसोर मी येडा झालो नाही का? माझ्याकडे काय? पर्पज. ते पर्पज कोणी दिला मला? वर्क. वर्क इज गिव्हन मी व्हॉट? पर्पज ऑफ लाईफ. अजून काय देतं वर्क आपल्याला? आयडेंटिटी, स्टेटस. बरोबर आहे तुमचं. मी कोण आहे? शिक्षक, टीचर. आयडेंटिटी, मान सन्मान. बरोबर आहे का? लायकी नसेल पण आहे. आहे का नाही म्हणा? कोणाला द्यायचं म्हणतो तो? राईट. सो वर्क गिव्स यू व्हॉट? आयडेंटिटी, पर्पज. वर्क गिव्स यू व्हॉट? सोशल नेटवर्क. तुम्ही मला कशाला ओळखता? मी तुम्हाला कशाला ओळखतो? विचार करा. आता हजारो लोकांना, कालचं उदाहरण मी दिलं बघा, राज्यसेवाच्या मेन्स बॅचलाच दिलं मी. राईट. एक मोठी पॉलिटिशियन फॅमिली आहे महाराष्ट्रातली. त्यांचा कॉल आला मला, सर हा IS आहे, तुमच्या ओळखीचा आहे, जरा आपलं रिलेशन होतंय का बघा मुलीचं. सोशल नेटवर्क. त्याचा कॉल मला का आला?
का आला? माझ्या कामामुळं. बिकॉज ऑफ माय वर्क आय नो दॅट आय एस ऑफिसर. आलं तुम्हाला लक्षात? नाही तर मी जर हे काम केलं नसतं, मला कोणाचा कॉल आला असता? आर यू अंडरस्टँडिंग दिस? कळते का तुम्हाला? समजतंय का? सो वर्क गिव्स यू दॅट. आणि सोसायटीमध्ये वर्क कसं ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यावरनं अवलंबून आहे आपलं जीवन कसं चालणार. आता सगळ्यात मोठा चॅलेंज आहे बघा, सोशिओलॉजीमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज आहे एआय आलं. एआय आता ट्रान्झिशन फेज आहे एआयचं. जेव्हा एआय मॅच्युअर होईल, मॅच्युअर, तेव्हा आपल्याला कोणालाच माहित नाही किती लोकांकडे काम असेल, किती लोकांकडे काम नसणार. विचार करा, कारण सगळंच जर काम एआयनी केलं, मग आपण काय करणार? आणि आपल्याकडे जर काहीच करायला नाही, मग सोसायटी कशी जाणार? गव्हर्नमेंट जरी तुम्हाला घरी बसून पैसे दिले, सुखी राहणार का तुम्ही? बिगेस्ट चॅलेंज इन सोशियोलॉजी इज जस्ट नाउ दिस. बिगेस्ट चॅलेंज. Because sociology studies how the work is organized in the society. That defines your society. पहिले मग ते अभ्यास करतं की बाबा कुठली सोसायटी होती, स्लेव्ह सोसायटी होती, तिथं वर्क कसं ऑर्गनाइज होतं, मग तसे तेव्हा लोक काय करायचे, मग फ्युडल सोसायटी आली, आता तुम्हाला सांगितलं मी सामंतवादी, मग आता सोसायटी कुठली आली, कॅपिटलिस्ट, मग सर्व्हिस सोसायटी आली, मग आता एआय सोसायटी. त्यामध्ये वर्क कसं करणार लोक, सिस्टम काय असणार वर्कची, लय भन्नाट आहे. पूर्ण समाजच बदलून जाणार. हे सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आज सोशिओलॉजीचा, लक्षात घ्या. राईट. सो दॅट इज वॉट सोशिओलॉजी स्टडीज. मग बघतं व्हॉट इज फॉर्मल सेक्टर, व्हॉट इज इनफॉर्मल सेक्टर, ते सगळं बघतं. राईट. मग ते सगळं आपल्याला अभ्यास करायला लागणार. आणि मग आपण काय अभ्यास करणार? स्टेट. स्टेट कोणाकडे पॉवर आहे, ह्यांच्याकडेच पॉवर काय? ब्युरोक्रेसी तर ऑलरेडी आपण अभ्यास केलाय. कोणी शिकवलं ब्युरोक्रेसी आपल्याला? वेबर. ब्युरोक्रेसी काय आहे काय नाही सगळं वेबर. आणि पॉलिटिकल पार्टीजचं काम काय आहे ते बघणार आपण. आलं तुम्हाला लक्षात? मग पार्सन देणार कन्सेप्ट ऑफ पॉवर, कारण की पार्सननी दोघांचा अभ्यास केलाच आहे ना. दुर्खाईम आणि वेबरचं मिळूनच त्यांनी सिस्टम थेरी दिली आहे ना. मग वेबरचं जेव्हा अभ्यास केला त्यांनी पॉवर पण बघितलं वेबरचं. मग पॉवरवरती तो पुढे भाष्य करणार अजून व्हेरिएबल सम. मग हे सगळं बघू आपण पॉवरची वेगळी थेरी, भारी थेरीज सगळे. मग सिव्हिल सोसायटीचं काम काय, मग आयडिओलॉजीचं काम काय. आता तुम्हाला सांगितलं बघा, एक आयडिओलॉजी कशी चेंज करू शकते. सगळ्यात मोठी आयडिओलॉजी ज्यांनी जग बदललं कुठलं तुम्हाला आता सांगितलं, मार्क्सिझम. इझम आला की आयडिओलॉजी, बरोबर आहे का नाही? राईट. सो मग बघू आपण प्रोटेस्ट. आता बघा चाललंय ना प्रोटेस्ट, अजिटेशन, कॉक्रोच जनता पार्टी. सोशल मुवमेंट काय असते, कलेक्टिव्ह ऍक्शन काय असतं, रेव्होल्युशन काय असतं, सगळं अभ्यास करणार. कारण की हे सगळं कशावरती इम्पॅक्ट आणतंय? सोसायटी. बरोबर आहे का नाही? हे सगळं आपल्याला अभ्यास करायला लागणार. राईट. असा विषय जबरदस्त आहे पॉवर. आणि मग रिलिजन. व्हॉट इज द रोल ऑफ रिलिजन इन सोसायटी? ऍक्च्युली जर सिलेबस बनवायचाच होता, राईट, म्हणजे कन्सेप्च्युअली जर आपण बघितलं तर रिलिजन कॅन बी द पार्ट ऑफ दिस ओनली. इट इज आयडिया विच इज इम्प्लिमेंटेड इन द सोसायटी अँड इट इज इन्फ्लुएन्सिंग द सोसायटी. आता मी तुम्हाला सांगितलं अमेरिका. अमेरिकामध्ये काय क्लॅरिटी आहे? अमेरिका काय म्हणते? व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? रिच. रिच का? का? वाय? बिकॉज रिलिजन इज नॉट प्लेइंग अ मेजर रोल देअर. In Indian society, religion is playing a major role. That is why ज्या सोसायटीमध्ये, हे माझं आहे अंडरस्टँडिंग, ज्या सोसायटीमध्ये रिलिजन प्लेज द मोस्ट डॉमिनंट रोल, दॅट सोसायटी इज बाउंड टू रिमेन बॅकवर्ड. आता घरी जाताना मलाच माहित नाही की बाबा कुठल्या रिलिजनचं, कुठल्या जातचं, कुठल्या पंथाचं इथं रस्त्यावरती काहीतरी बाबा प्रोसेशन चालू असेल, त्यामुळे माझी 10-15 मिनिटं गेली. वेस्ट ऑफ जीडीपी, वेस्ट ऑफ टाइम. आर यू अंडरस्टँडिंग? वी आर बिकमिंग इनएफिशियंट डे बाय डे. जे रिलिजन शुड बी वेअर प्रायव्हेट स्पिअर. घरी काय करायचं करा ना. तुम्हाला तुमच्या रिलिजियस लीडर बद्दल एवढं प्रेम आहे ना, घ्या ना स्टेडियम बुक करा. दम असेल तर तिथं काय डीजे लावायचं, डीजे लावा. अरिजित सिंग जो आहे तो परफॉर्म करायला रस्त्यावरती करतो, कुठं करतो? स्टेडियम फुल असतं ना, लोक तिकीट घेतात ना.
तुम्ही फुकट द्या तुमच्या लोकांना. आर यू अंडरस्टँडिंग दिस? सोसायटी नीड्स टू चेंज, अदरवाइज वी विल ऑलवेज रिमेन बॅकवर्ड. आणि मी तुम्हाला काय सांगतो, बिकॉज यू आर द होप ऑफ द सोसायटी, यू आर द ब्युरोक्रॅट्स. तुमचे फंडे जेवढे क्लिअर असतील, यू कॅन डिसाईड. आपल्याला एथिक्समध्ये काय आहे, आपल्याला सिलेबसचा पार्ट आहे रोल मॉडेल. Bureaucrat is the role model. Understand? Because you set the standard for the society. Who is the role model? Role model, according to me, the definition of the role model is the person who sets the standard for the society. The person who sets the value for the society. Gandhiji was the role model for India till 1970s. That is why the values of Indians was simplicity. जे अमीर लोक पण होते ना, ते सिंपल राहायचे. जर राहत नसतील ना तरी दाखवायचे की आम्ही सिंपल आहे. आलं तुम्हाला लक्षात? रोल मॉडेल महत्वाचे. आज रोल मॉडेलच नाही भारतात. कोण आहे रोल मॉडेल? कोण आहे रोल मॉडेल? कोण आहे राज तुमचं रोल मॉडेल? आता कोणाला बघता तुम्ही आदर्श? कोण? हु इज युअर रोल मॉडेल? डॉक्टर कलाम, गुड रोल मॉडेल. अजून कोण आहे? रतन टाटा. ओके. अजून अजून कोण आहे? अरे जिवंत कोण आहे आता ते सांगा की. सगळे गेलेले तर काय, गेलेले तर आदर्श. मी पण आज मेलो म्हणणार सर सारखे टीचरच नव्हते, ते आमचे रोल मॉडेल आहेत. जिवंत कोण आहे? MS धोनी, लिमिटेड रोल मॉडेल आहे, फक्त क्रिकेट पुरतं सीमित आहे. बाहेर जीवनात काय, कुठल्या जीवनातले तत्व तुम्ही घेऊ शकता त्याचे? 50 गाड्या. सांगा की मला. मुंडे साहेब रोल मॉडेल आहे तुमची. बिकॉज द सिस्टम इज नॉट वर्किंग, पर्सन बिकम्स अ हिरो. आर यू अंडरस्टँडिंग दिस? हे एवढं क्लॅरिटी तुम्ही समजायला पाहिजे. इफ सिस्टम डिड इट्स वर्क, he would not become a hero. What is he doing? Just implementing the system laws. Who is the role model? विचार करा, इंडियामध्ये रोल मॉडेलचीच कमी. कोणी म्हणलं नाही पंतप्रधान आपले रोल मॉडेल आहेत. What does this show? Any politician is not a role model. They are setting up our policies. लाल बहादूर शास्त्री होते बघा आपले, असे असे होते आपले पॉलिटिशियन. आलं तुम्हाला लक्षात? एक दिवस त्यांचा मुलगा त्यांची गव्हर्नमेंट गाडी घेऊन गेला. एथिक्स मध्ये लिहायला लागेल आपल्याला हे. त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटला तेवढे पैसे देऊन टाकले की बाबा हा न विचारता घेऊन गेला गाडी गव्हर्नमेंटची, मी मंत्री. आता काय झालं? अकाउंटेबिलिटी. आज देणार तुम्ही तुमच्या पोराबाळाला गाडी फिर, गव्हर्नमेंटची गाडी फिरो, पुढे ती प्लेट बीट पण लाव. आलं तुम्हाला लक्षात? कळते? सो दॅट इज द गेम. ओके. सो हे सगळं आपण अभ्यास करणार. राईट. रिलिजन जबरदस्त. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ रिलिजन? राईट. मग रिलिजन कमी होतंय समाजातलं का रिलिजन वाढतंय समाजात, ते अभ्यास करणार. रिलिजनचे आत्ता सिच्युएशन काय आहे, मग तेच आपले थिंकर बघा. परत परत तेच थिंकर येणार. दुर्खैम काय म्हणतो रिलिजन बद्दल, वेबर काय म्हणतो रिलिजन बद्दल, मार्क्स काय म्हणतो रिलिजन बद्दल. तेच विषय, तेच विषय, रिपीट 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 टेलिकास्ट. आलं तुम्हाला? आपण बघितलं वर्क वरती पण, वर्क हे काय होतं पॉलिटिक्स. इथं पण कोण येणार? तोच येणार, मार्क्स येणार, पार्सन येणार. माग वर्क मध्ये पण तेच सगळे येणार. सोशल स्ट्रॅटिफिकेशन मध्ये तेच थिंकर येणार. ते सोशल स्ट्रॅटिफिकेशन बद्दल काय बोलते बघितलं ना आपण, वेबर काय बोलला, मार्क्स काय बोलला. हे रिपिटेशन आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? मार्क्स बघा, हेच हेच विषय. आणि किनशिप. किनशिप म्हणजे आपल्याला फॅमिली स्टडी करायला लागणार. सोशल इन्स्टिट्यूशन आपली महत्वाची. आलं तुम्हाला लक्षात? तर मग आपण बघणार पॅट्रिआर्की काय आहे, सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर काय आहे, न्यूक्लिअर फॅमिली काय आहे, एक्सटेंडेड फॅमिली काय आहे, लिनिएज काय आहे, डिसेंट काय आहे, हे सगळं बघणार आपण. कंटेम्पररी ट्रेंड्स इन मॅरेज काय, असले कंटेम्पररी ट्रेंड्स बघणार आपण लग्नाची, लग्नाच्या पलीकडची. बरोबर आहे का? गन शॉट मॅरेज काय बघा तुम्ही. राईट. तर असे असे काय तर प्रकार बघणार आपण. राईट. आमिर खानचं पण आपण बघू त्यामध्ये. बरोबर आहे का नाही? राईट. मग शेवटचा जो विषय आहे तो काय, सोशल चेंज, की समाज बदलतोय. इनफॅक्ट बघा, ब्युटी बघा, सिलेबसला भारी सिलेबस आहे.
पहिलं युनिट बघा, पहिलं युनिट सोशियोलॉजी इमर्जन्स का झाला? सोशल चेंज. इट इज अ प्रोडक्ट ऑफ सोशल चेंज. समाज बदलला म्हणून समाज अभ्यास करण्याची गरज भासली, म्हणून सोशियोलॉजीचा जन्म झाला. आणि शेवटचा चॅप्टर काय परत? सोशल चेंज. आणि सोशल चेंज कशामुळे होतं मग? मग सोशल चेंज वरती बघा परत तेच विषय, मार्क्सिस्ट काय बोलतायत आणि कॅपिटलिस्ट काय बोलतायत. कॅपिटलिस्टची जी थेरी आहे सोशल चेंजची ती आहे डेव्हलपमेंट थेरी, यांची आहे डिपेंडन्सी थेरी. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय म्हणते सोशल चेंज बद्दल? गव्हर्नमेंट सोशल चेंज कसं करतं, शिक्षण सोशल चेंज कसं करतं, आणि सोशल चेंजची तुम्ही थेरी बघणार. बस हाच विषय आहे, बाकी याच्या पलीकडचा काहीच विषय नाही मित्र. क्लिअर आहे का? राईट. इथं थांबूयात आपण. आता पेपर 1 उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहे. तर उद्या येताना पेपर 1 जर पाठ असेल तरच या, नाही तर घरी बस. क्लिअर? पाठच करून यायचं बाळा. काही काय करायचं आपल्याला? टॉप 10 मध्ये जायचं. त्या खाली यायचंच नाही आपल्याला. कुठे यायचं आपल्याला बाळा? टॉप 10. त्यासाठी पाठ करायला लागेल, मेहनत घ्यायला लागेल, सिस्टम फॉलो करायला लागेल. क्लिअर आहे का? उद्या आहे का लेक्चर आपण? तू कशाला बसतो बाळा लेक्चर? हा बाळा, मला आहे ना जीवनात काय काय शिकायचंय. मला आता काय शिकायचं माहिती तुला? फ्लेमिंगो डान्स शिकायचा मला. बरोबर आहे का नाही? म्हणजे तू तुझा आय स्पॉन्टेनियस. एमपीएससी करणारे कोणी बसले का इथं? बिलकुल बसायचं नाही. मी फीस भरलेल्या पोरांना सांगितलं इथं बसायचं नाही, मला फीसची मतलब नाही. जर तुम्ही एमपीएससी फक्त एमपीएससी करणार असाल, ऑप्शनल इज नॉट देअर फॉर यू. डोंट वेस्ट युअर टाइम. तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर तुमच्या घरी येऊन शिकवतो मी. फीस भरलेल्या माणसाला सांगितलं ना मी फीस परत घे, सांगितलं का नाही सांगितलं? राईट. बी प्रॅक्टिकल. यू आर हिअर नॉट टू लर्न, ओनली लर्न. यू आर हिअर टू बिकम ऑफिसर. आर यू अंडरस्टँडिंग दिस? क्लिअर आहे का? सो बी व्हेरी क्लिअर. दॅट्स इट. मला पहिले 10 मध्ये यायचंय. मी कमीत कमी 10 लोकांना ज्या दिवशी ऑप्शनल कॅन्सल झालं त्या दिवशी पैसे परत केले पूर्ण 100%. डोंट कम. 2 जण मला म्हणले नाही सर मी फक्त शिकतो तुमच्याकडनं, मला सोशल शिकाय. म्हणलं त्यासाठी तू इथं नाही आला. स्पष्ट सांगतोय मी. आलं तुम्हाला लक्षात? कारण की काय, शिकायला खूप आवडतं नवीन नवीन माणसाला, पण आपण इथं अधिकारी बनायला आलोय. तो उद्देश आपला मेन उद्देश असला पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? जर मी त्यांची फीस घेतली आणि त्यांना मी इथं सोशियोलॉजीला बसवलं, मी पाप केलेलं आहे, पाप. कारण की पैशाचा विषय नाही येतो, तो वेळाचा विषय आहे. वेळ परत येणार नाही जीवनात. कळते का तुम्हाला? समजतंय का? सो डोंट डू दिस. तुम्ही पाप करणार असेल तर मला त्यात सहभागी करू नका. मला स्वर्गात जायचंय. क्लिअर आहे का? एंड इट हिअर. चलो बाय बाय, सी यू. आता काय तुम्ही सोर्सेस करू नका, आपल्याकडे सोर्सेसचा जास्त वेळ नाहीये. तुम्हाला वाचायचं असेल, तुमच्याकडे वेळ असेल, हरलंबस वाचा पेपर 1 साठी. बाकी तुम्हाला नोट्स देणार आहे सगळ्या लोकांना. आलं तुम्हाला लक्षात? सगळ्यांनी फीस भरलेली आहे का? मग जेवढ्या लोकांनी फीस भरलेली आहे, एकदा रोहित सरांकडे आज यादी बनवून घ्या. तेवढे नोट्स आपण प्रिंट करून घेऊ. पुढच्या वीकमध्ये तुम्हाला सगळे प्रिंटेड नोट्स तुमच्या हातात असतील. क्लिअर आहे का? ओके, डन. बाय बाय.